आवाज येतोय? त्याला लक्ष द्या सगळ्यांनी आता. आपण अर्थक्वेकबद्दल बघितलं पूर्ण. आता अर्थक्वेकचा परिणाम काय होत असतो? परिणाम काय? कन्सिक्वेन्स ऑफ द अर्थक्वेक. अर्थक्वेकचे परिणाम काय होतील बरं का? जर का समजा डेन्सिटी जास्त असणारे, ज्या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे लोकसंख्येची, त्या ठिकाणी जर का भूकंप झाला तर परिणाम काय होणार हे आपल्याला माहिती आहे. आता भूकंपाचा पॉईंट आहे, जरासं त्याला एक्सटेंड करून मी घेतोय. ओके, पुढे काय बरं का, आपल्याला दिसायला भेटेल की फक्त माणसाची जीवितहानीच होणार आहे का? बिलकुल बी नाही. त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी होणार आहे. सेटलमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन नेटवर्क. सांगायचं काय बरं का, की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येते? आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचे रोड येतील, टावर येतील, काय असतील सगळ्या गोष्टी, सगळं नाचते नुसतं होताना आपल्याला दिसायला भेटत आहे. इंडस्ट्री डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी, राईट का, या सगळ्या गोष्टी आपल्याला खराब होताना दिसायला भेटत आहेत. पुढे काय बरं का, पुढे जर बघायला गेलात तर हवाला पॉईंट काय आता, इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक. याच्यामध्ये 3च पॉईंट उचलायचे. काय काय इफेक्ट आहे बरं का, तर तुम्हाला असे काही बी येतील ते. लँडस्लाईडसुद्धा लक्षात घ्यायचं. अर्थक्वेकमुळे लँडस्लाईड होत असते, बरोबर. अर्थक्वेकमुळे काय होत असते? सुनामी येत असते, बरोबर. अर्थक्वेकमुळे अजून काय येते बरं का, तो लक्षात घ्यायचं. अर्थक्वेकमुळे काय काय होऊ शकतं, हे आहे लँडस्लाईड होईल, ओव्हरटर्निंगचा प्रॉब्लेम, सुनामीचा प्रॉब्लेम, लिक्विफिकेशनचा प्रॉब्लेम पण दिसायला भेटत असतो. तर अर्थक्वेकमुळे येणारे 3 प्रॉब्लेम परीक्षेला विचारले आहेत. लँडस्लाईड एक झाला, ओव्हरटर्निंग, सुनामी वगैरे, हे लक्षात ठेवायचं. अर्थक्वेकमुळे सुनामी येत असते आणि फ्लड पण येत असतो. फ्लड पण लक्षात ठेवा. तो अर्थक्वेकमुळे फ्लड पण येत असते इनडायरेक्टली, राईट. तो अर्थक्वेकमुळे फ्लड येणार आहे, सुनामी येणार आहे, लँडस्लाईड होणार आहे. हे तिघे जे काय आहे ते घडत असतात कशामुळे? अर्थक्वेकमुळे. हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके, तो आता आपण काय बघत होतो, हा पॉईंट झाला का आपला? एक्स्ट्रा प्रेशर स्ट्रेस झालं. नंतर पुढे आता बघा ना, एखाद्या ठिकाणी जर का भूकंप झाला, कोरोना व्हायरस आल्यावरतीच आपल्याला आर्थिक अवस्था जी काय चांगली एकदम जबरदस्त ढासळताना दिसायला भेटत असते. तर भूकंप ज्या ठिकाणी घडत असतो तिथली परिस्थितीसुद्धा, तो तिथे पॉईंट काय म्हणलेला आहे, इको सोशियल शब्द वापरला असणार. सोशिओ इन्व्हायरमेंटलवरती काय परिणाम पडत असतो, समाजावरती, पर्यावरणावरती होणारे परिणाम काय त्यांनी ते सांगितलेले आहेत, ते लक्षात येऊन जातात. पुढे अर्थक्वेक हजार्ड मिटिगेशन. आता मला सांगा, आपण भूकंपाला रोखू शकतो का रे? सांगा बरं, भूकंपाला आपण रोखू शकतो का? आता तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर द्याल ना. भूकंपाला जर का आपण रोखू शकत नसेल तर आपल्यावरती त्याला आपण काहीतरी, त्या भूकंप व्हायला नको, म्हणजे भूकंप झाला बी तरी त्याचा परिणाम व्हायला नको, त्यासाठी आपण काही ना काही करणार, ज्याला मिटिगेशन म्हणत असतो आपण. म्हणजे आपण भूकंपाचा होणारा परिणाम कमी करू शकतो आपण, एवढं आपल्या हातात. आता भूकंपाचा होणारा परिणाम तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? सिव्हिल इंजिनियर आहेत, चला सांगा. भूकंपाचा होणारा परिणाम आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो? अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग वगैरे बांधायच्या. बिल्डिंग अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग बांधायचं. अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग बांधण्यासाठी तुमच्याकडे IS कोड पण आहे, त्या IS कोडचा वापर करा. तर तुम्ही डक्टाईल बिल्डिंगची काही 13920 जे काय आहे, डक्टाईल डिटेलिंगचा वापर करून तुम्ही बांधणार. नंतर तुमच्याकडे आहे 1893 IS कोड. हे 2 IS कोड जे काय 7वीचं पुस्तक आहे, 8वीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अर्थक्वेकची माहिती दिली आहे, त्याच्यामध्ये ते दिले होते. ठीक आहे, ते असले IS कोडचे जे काय आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण काय करणार, बिल्डिंगला मजबूत बांधणार आहोत. ठीक आहे. अजून दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, तर भूकंप जो काही येणार आहे, पण भूकंप आता आपल्याला माहिती आहे, भूकंप अचानक पण येऊन जातो, समजत पण 1 मिनिटाच्या आत भूकंप येऊन जातो. बट तरी बी काही हदपर्यंत आपण जागृत तरी होणार. त्यासाठी भूकंप होण्याच्या अगोदर थोडेसे जेवढे पण वेव्ह आता जनरेट होतीलच, त्याच्या अगोदर अलार्म वाजायला पाहिजे. असे जे काही आहेत, आपण भूकंप म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप घडतो ना, भूकंप प्रोन एरिया जो काय आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपण काळजी घेऊ शकतो की बाबा भूकंप येण्याच्या अगोदर जे काही ना अलार्म वगैरे वाजायला पाहिजे. ती बात आपण बघतो. पुढे काय, नंतर अर्थक्वेक हजार्ड मिटिगेशन. आता आपण काय काय करू शकतो, अनलाईक द अदर डिझास्टर, डॅमेज कॉज द अर्थक्वेक मोर डिस्ट्रेंग सीज ऑल्सो डिस्ट्रॉय मोस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन. बरोबर आहे सगळं, राईट. पुढे इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द अकरन्स ऑफ द अर्थक्वेक, हेन्स नेक्स्ट बेस्ट ऑप्शन इज व्हॉट, तर त्याला आवाज तुझा ब्रेक होतोय खूप. तुझा आवाज खूप ब्रेक होतोय. हां, तर आता बघा बरं, आता जर बघायला गेलो तर काय रे, इथं जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटेल, डिझास्टर येतोय का आवाज? बघा, आवाज येतोय का रे? हा येतोय आता. हां, तर आपण काय करू शकतो, मिटिगेशन करू शकतो. पुढे इस्टॅब्लिश द अर्थक्वेक मॉनिटरिंग सेंटर, सिस्मोलॉजिकल सेंटर फॉर द रेग्युलर मॉनिटरिंग, फास्ट डिस्मिनेशन ऑफ द इन्फॉर्मेशन अमंग द पीपल, व्हल्नरेबल एरिया, यूज जिओलॉजिकल. सगळ्यात इम्पॉर्टंट बात बघा रे, GPS जिओलॉजिकल पोझिशनिंग सिस्टीमचा वापर आपण भूकंपाला मॉनिटर करण्यासाठी वापरत असतो. आपण भूकंपाला रोखू शकत नाही, पण त्याला मॉनिटर करू शकतो. मॉनिटर करण्यासाठी बिल्डिंगा आपण व्यवस्थित बांधून घेणार आहोत. जेवढे काही रस्ते किंवा बिल्डिंग असतील त्यांना मजबूत बांधायचं काम भूकंपाच्या उद्याच्याने हे करायचं. डॅम, आता बघू आपण एक पान दिलेले मी त्याच्यामध्ये, भूकंप कशामुळे होतो असा प्रश्न विचारलेला आहे. भूकंप कशामुळे होतो असा प्रश्न विचारला आहे, त्याचे परिणाम काय असतात असे प्रश्न बनत असतात. बरोबर. तर मग आता मी काय बोललो बरं का, जर भूकंप आला बी तर भूकंपाला मॉनिटर करण्यासाठी जे
की आहे जे भूकंप प्रोन एरिया असतात त्यांना त्या ठिकाणी भूकंपाला मॉनिटर करण्यासाठी काय असते, GPS सिस्टीम त्या ठिकाणी लावलेली असते. हा पॉईंट. सो ग्रेट हेल्प टू मॉनिटरिंग द मुवमेंट ऑफ द टेक्टॉनिक प्लेट. टेक्टॉनिक प्लेटच्या मुवमेंटला मॉनिटर करण्यासाठी GPS वापर करतात. GPSचा वापर करून जे काय आहे टेक्टॉनिक प्लेटची मुवमेंट वगैरे किती हदपर्यंत होत आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती भेटून जात असते आणि भूकंप होईल की नाही होईल याची आपल्याला जानकारी अगोदरच भेटून जात असते. तर भूकंप जर का होणारच असेल पण त्याचा परिणाम होणारा आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो या 2-3 गोष्टी लक्षात येतात. पुढे काय बरं का अजून, सो प्रिपेरिंग द व्हल्नरेबल मॅप. आता बरोबर आहे. आता मला एक सांगा, एखाद्या ठिकाणी इतका जबरदस्त भूकंप झालेला आहे, आता तो भूकंप प्रोन एरिया आहे, उद्या उठून पुन्हा तिथे लोक राहायला येणार आहेत. आता त्या लोकांना जर का समजा ही माहिती नसेल बाकी भूतकाळामध्ये या ठिकाणी भूकंप जबरदस्त घडला होता तर चान्सेस आहेत त्या ठिकाणी अजून नवीन भूकंप घडण्याची, राईट की नाही. तर आपण आपलं काम काय आहे, भूकंपाचे परिणाम लोकांना अगोदरच जागृत करण्यासाठी मॅप बनवून ठेवले. भारतामध्ये कोणकोणते असे एरिया आहेत की ज्या ठिकाणी भूकंप जबरदस्त येत असतात. तर भूकंप प्रोन एरिया जे जेवढे काही असतील अर्थक्वेक प्रोन एरिया त्याचा आपण मॅप बनवलेला आहे. मग त्यांनी ते सांगितलं आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने मिटिगेशन करू शकतात भूकंपाचे परिणाम. तर ते तो प्रिपेअर द व्हल्नरेबल मॅप. व्हल्नरेबल मॅप म्हणजे काय बरं का, भूकंप प्रोन एरिया जे काही आहेत ना त्या सगळ्यांचा तुम्ही मॅप आपल्याकडे काल बघितला आपण तो, राईट. डिसिमिनेशन ऑफ व्हल्नरेबल रिस्क इन्फॉर्मेशन अमंग द पीपल अँड एज्युकेटिंग देम अबाउट द वे मीन्स मिनिमाइज द ॲडवर्स इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर. बरोबर, तीच बात आहे. तर मग लोकांपर्यंत जे काय आहे लोकांना जे काय अशा पद्धतीनं जर का आपण मॅप वगैरे जर प्रोव्हाइड केलं की बाबा बघा या ठिकाणी जे अशा पद्धतीचा भूकंप झालेला आहे तर त्या अगोदर जे काय जागृत राहताना आपल्याला दिसायला भेटत असतात. मॉडिफाईड द हाऊस टाईप. तो आपण काय करणार, मॉडिफाईड द हाऊस टाईप बिल्डिंग इन द व्हल्नरेबल. बरोबर आहे, ही बात पण बरोबर आहे. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन काय तुम्हाला विचारलेला आहे की मिटिगेशन कशा पद्धतीने करतील, तुमचं डोकं वापरायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. पुढे काय, लार्ज इंडस्ट्रियल अँड द इस्टॅब्लिश. बरोबर आहे. तो जेवढे काही आपले इंडस्ट्रियल बिल्डिंग असणारे, रेसिडेन्शियल बिल्डिंग, इंडस्ट्रियल बिल्डिंग, त्यांना तुम्हाला त्यांची जी बांधण्याची पद्धत आहे तुम्हाला आता बदलावी लागणार आहे, कारण की ती बिल्डिंग तुम्हाला अर्थक्वेकसाठी सुद्धा बांधायची आहे. ओके. Finally, making them mandatory to adopt the earthquake resistant design and use the light material in major construction activity in the vulnerable area. बरोबर, ज्या ठिकाणी भूकंप घडत असतो, जो काही vulnerable एरिया म्हणजे काय, ज्या ठिकाणी भूकंप जास्त घडत असतो, भूकंप ज्या ठिकाणी जास्त घडत असतो अशा ठिकाणी बांधलेली जी काही बिल्डिंग आहे ती बिल्डिंग शक्यतो हलकी बांधा. हलकी बांधा म्हणजे काय बरं का, त्याच्यामध्ये यूज केले गेलेले समजा आता ब्रिक घ्या, ब्रिक असतात आणि दुसरे ब्रिक पण आता फ्लाय असे ब्रिक आहेत, हलके असतात त्या ब्रिक. बघा, तर बिल्डिंग जे काही आहे ना वजनाने कमी असायला पाहिजे. वजनाने कमी काय असायला पाहिजे, पडल्यानंतर त्याचे परिणाम जे काही आहे तो डक्टाईल डिटेलिंगमध्ये आपण यूज करूया, परंतु ब्रिक वगैरे जे काही असतात ना हलक्या वापरूया. ठीक आहे. तो हलक्या वजनाचे आपण काय करायचे त्याच्यामध्ये वस्तू वगैरे यूज करायचे. बरोबर, चला पुढे जाऊ. नंतर पुढे आता हे होतं 8वीच्या पुस्तकामधली माहिती. इथं काय काय दिले बरं का, इथं म्हटलेलं आहे की नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरनुसार आपल्याला काय दिसायला भेटत असते बरं का, तर की दररोज भूकंप होतच असतात, त्याचा परिणाम एवढा खास दिसायला भेटत नाही. आता इथे मेन्शन करून दिलं की पृथ्वीवरती दरवर्षी 12,400 ते 14,000 एवढी भूकंप दिसायला भेटत असतात. पृथ्वीवरती दरवर्षी 12,400 ते 14,000 एवढी भूकंप आपल्याला दिसायला भेटत असतात. दरवर्षी हे घडत असते, राईट. नंतर पुढे काय, तर पुढे जर बघायला गेलं तर मशीन ऑन द इन्स्ट्रुमेंट इज रेकॉर्ड द अर्थक्वेक इज कॉल्ड ऑफ सेस्मोग्राफ और सिस्मोमीटर आपण त्याला म्हणत असतो, राईट. अँड द इंटेन्सिटी इज मेजर इन द रिश्टर स्केल. आता काय म्हणलं आहे, द ॲक्सिन्युट्रिशन अँड इंटेन्सिटी इज मेजर इन द रिश्टर स्केल. ॲक्च्युली 8वीचं पुस्तक आहे त्यामुळे एवढं डिटेलमध्ये दिलेलं नाही आपल्याला. माहिती आहे मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक इज मेजर बाय द रिश्टर स्केल अँड द इंटेन्सिटी इज मेजर बाय द आपली मॉडिफाईड मर्कॅली स्केल. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. ओके, मॅथमॅटिकल युनिट म्हणजे काय, मॅग्निट्यूड मेजर करायचं बात करतात ते. नंतर पुढे आता अफेक्ट बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इथून हा पॉईंट तुमचा पाठ असायला पाहिजे, तोंडी पाठ. जसं की तुम्ही याच्यामध्ये बघितलं होतं आपण कशामध्ये जे की रेडिओ हे होते आयसोटॉप वगैरे त्याचे परिणाम बघितले होते ना आपण, सेम तसलं आहे. परिणाम किंवा उपयोग बघितले होते ना, सेम तसलं आहे. आता बघा, तर हा पण तक्ता इम्पॉर्टंट आहे. काय बरं का, लक्षात घ्या. प्रश्न काय विचारतात ते, भूकंप कशामुळे होत असतो. भूकंप कशामुळे होत असतो, तुम्ही आता ऐकलेलं असणार भूकंप होत आहेत. तर भूकंप नेमकं आपण काय म्हणतो, टेक्टॉनिक प्लेटच्या मुवमेंटमुळे. बरोबर, पण टेक्टॉनिक प्लेटची मुवमेंट होण्यास काय गोष्टी कारणीभूत आहे आपण तेच बघूया. टेक्टॉनिक प्लेटची एवढी जोरामध्ये मुवमेंट का होते, एकमेकांवरती स्लाईड का होते, त्याचं बेसिक कारण काय आहे, ते बेसिक कारण याच्या ठिकाणी दिलेलं आहे. तर मग काय बरं का, व्होल्कॅनिक इरप्शन. तर ज्वालामुखी जी की आहे, ज्वालामुखीमुळे सुद्धा भूकंप होत असतात. ज्वालामुखीमुळे सुद्धा भूकंप होत असतात. एक शेवटचं एक रिझन दिले तर 5 नंबरचं बघा. यांनी काय सांगितलं आहे, जमिनीमध्ये पाणी मुरतं. जे काही तडे असतात त्या तड्यांमध्ये पाणी जातं, पाणी जाऊन जमिनीत जाऊन मुरून जातं. आता पाण्याची होते खाली, जर काही खाली जास्त तापमान असल्या कारणानं पाण्याची होते वाफ, आणि ती वाफ जी की बाहेर निघायचा प्रयत्न करत असते, आणि त्याच्यामुळे जे काही प्लेटा आहेत त्या प्लेटाची मुवमेंट आपल्याला दिसायला भेटणार. आपण डायरेक्टली बोलणार, त्याच्यामुळे भूकंप होणार. मग जमिनीमध्ये पाणी पेनिट्रेट झाल्यानंतर ते पाण्याची वाफ होणार, ती वाफ बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार, रस्ता भेटणार आणि तिला त्याच्यामुळे प्लेटच्या मुवमेंट होताना दिसायला भेटतील, म्हणून भूकंप होत असतो. हे पण एक रिझन आहे.
water percolate through the cracks earth due to the tremendous heat. Water convert into the stream, and this stream form tries to come out from the loosened earth surface causing earthquake. त्याच्यामुळे आपल्याला भूकंप होताना दिसायला भेटत असतो. नंतर पुढचा पॉईंट काय आहे? व्होल्कॅनिक इरप्शनमुळे होणारे स्ट्रेस ऑफ द बिग डॅम ऑन द अर्थ. मोठे मोठे डॅम बांधून ठेवतात लोक पृथ्वीवरती. आता हा जो काही डॅम आहे, हा डॅम ग्रॅव्हिटी डॅम, वजनाचं डॅम असतात ते, हे एवढं सगळं वजन पृथ्वीवरती जात असतं. हा डॅमचा एवढा मोठा फोर्स वरती ठेवलेला, तो जमिनीमध्ये पृथ्वी त्याचा स्ट्रेस जे काय आहे, एवढं स्ट्रेस सहन करण्याच्या याच्यामध्ये भूकंप आपल्याला तयार होताना दिसायला भेटतात. तर मोठे मोठे डॅम जे पृथ्वीवरती बांधले गेलेले आहेत, याच्यामुळे पृथ्वीमध्ये स्ट्रेस तयार होत असतो, अँड ड्यू टू दिस स्ट्रेस अर्थक्वेक इज हॅपन. लक्षामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, काय दिसायला भेटते, भूकंप घडत असतो. तो ज्वालामुखीमुळे घडणारे पृथ्वीमध्ये स्ट्रेस तयार होत असतात ड्यू टू दी वाट हेवी डॅम्स. मायनिंगमुळे आता खाणी जे काही असतात, खाणी तर लोक जे काही आहेत ना, खाणी त्या हे काही आपले मिनरल्स वगैरे काढण्याच्या याच्यामध्ये पृथ्वीला खाणकाम करत असतात. तर ते मायनिंगमुळे सुद्धा काय होत असतं, भूकंप आपल्याला दिसायला भेटत असतो. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट आता काय करत असतात, ॲटॉमिक टेस्ट करण्यासाठी जे की तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो, ज्या ज्या ठिकाणी न्यूक्लिअर टेस्ट और ॲटॉमिक टेस्ट असतात ना, तो तिकडचा एरिया सगळ्यात जबरदस्त हे असतो, राईट की नाही. तर आता जमिनीमध्ये लोक काय करतात, ॲटॉमिक टेस्ट करायला जात असतात. ॲटॉमिक टेस्ट जर का जमिनीत केली तर भूकंप होण्यास हे सुद्धा एक कारण आहे. ते एक कारण तुमच्या लक्षात राहणार नाही, बाकीचे कारण तुम्हाला तुमचे डोकं वापरून देऊन देता येतील हे, पण अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट जे काही हे सुद्धा भूकंपाला कारणीभूत आहे. एक तुम्हाला भूकंपाला कारणीभूत कोणकोणते घटक असतात ते कळालं का सांगा. ओके का रे. चला पुढे जाऊ. आता होणारे परिणाम बघू. भूकंपाचे होणारे परिणाम इथं दिलेले आहे. लॉस ऑफ द ह्युमन बेईंग, वाईल्ड ॲनिमल अँड द पेट. ओके बरोबर आहे. नेक्स्ट डॉट इकॉनॉमिकल लॉस ऑफ द लार्ज स्केल. इकॉनॉमिकल लॉस आता आपण म्हणतो आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेला, तो एरिया भूकंपाला नेहमी सब्जेक्टेड असतो, तो कधी श्रीमंतही राहू शकत नाही. तो एरिया तो आर्थिकदृष्ट्या बिचारा, लक्षात येते का तुम्हाला, भूकंप सतत जर का होत असेल तो वल्नरेबल एरिया आहे, सब्जेक्टेड टू द अर्थक्वेक. तर मग आपल्याला दिसायला भेटतं की यार त्याच्यामुळे जे की आहे ती आर्थिकदृष्ट्या एवढा बळकट राहणार नाही. पुढे जर बघायला गेलं तर इलेक्ट्रिक पोल, पाईपलाईन, हाऊस, कुठे गेलो आपण, हां तर इलेक्ट्रिकल पोल, पाईपलाईन, हाऊस, बिल्डिंग, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉय. आहे का, सगळं जे काही आहे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणाचं बिघडून जातं. सोशिओ इकॉनॉमिकल जर बघायला गेला त्या दृष्टिकोनाने ते सगळा एरिया तो ढासळला जातोच. तो पुढे इकोसिस्टीम डिस्ट्रक्टिव्ह ड्यू टू द लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी. डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर स्ट्रीम चेंजेस. लक्षात घ्या, भूकंपामुळे नदीची डिरेक्शन सुद्धा बदलत असते. भूकंपामुळे नदीची डिरेक्शन जर का बदलली तर पूर वगैरे येतात. तर मग सांगतो काय, लक्षात घ्या, पूर येण्यास भूकंप सुद्धा कारणीभूत आहे. पूर येण्यास भूकंप कारणीभूत काय आहे असा प्रश्न जर विचारला की पूर येण्यास भूकंप कारणीभूत काय आहे, त्याचं एक कारण सांगतो मी आता. एक कारण काय आहे की भूकंपामुळे नदीची डिरेक्शन इकडे तिकडे वळून जाते. जर ती शहराकडे वळाली तर शहरामध्ये आपल्याला पूर दिसायला भेटणार आहे. तो डिरेक्शन ऑफ द फ्लो स्ट्रीम चेंजेस. नेक्स्ट इज व्हॉट, पॉसिबिलिटी ऑफ द फायर इन द सिटी इन्क्रीजेस. भूकंपामुळे जे काही आहे इलेक्ट्रिसिटीचे जे काही बल्ब वगैरे असतात ते जे काही आहेत, तर ते इलेक्ट्रिसिटीचे जेवढे काही खांबे आहेत किंवा इलेक्ट्रिसिटीचे जेवढे काही एरिया आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटेल, त्यांचा कॉन्टॅक्ट वेगळ्या याच्यासोबत आल्यानंतर आपल्याला शॉर्ट सर्किटिंग वगैरे दिसायला भेटणार आणि ह्यूज अमाऊंटमध्ये आपल्याला फायरसुद्धा तयार होताना दिसायला भेटत आहे. मग फायरसुद्धा तयार होताना दिसायला भेटते. नेक्स्ट इज व्हॉट, इफ देअर इज द अर्थक्वेक ॲट अ बॉटम ऑफ द ओशियन. राईट, आता आपल्याला माहिती आहे ना भूकंपामुळे सुनामी येते ना, मी सांगितले. राईट का, आता घडतंय काय, समजा ही पृथ्वी आहे, राईट, हा सेंटर आहे, इथं समुद्र आहे, मोठा समुद्र आहे, राईट का. आणि समुद्र, आता मला सांगा, समुद्र जे काय आहे, समुद्रामध्ये असते पाणी, पण पाण्याचा बॉटम जो काय आहे, जो पूर्ण पाणी आहे त्या पाण्याचा बॉटम शेवटी काय असणार आहे, सरफेस असणार आहे, ग्राउंड सरफेस. समजा इथं ग्राउंड सरफेस दिसायला भेटते आणि इथं सगळे पाणी. आता भूकंप घडला होता समजा इथं कुठेतरी भूकंप घडला, त्याच्या वेव्ह जे आहे या ठिकाणी गेला इपी सेंटरला, तर इपी सेंटरमधून ते वेव्ह अशापर्यंत जाताना दिसायला भेटतात. सांगायचं तात्पर्य काय आहे की भूकंप ज्या ठिकाणी घडतो तो फोकस आहे, पण ज्या ठिकाणी जाईल आता वरती जाईल त्या ग्राउंड सरफेसवरती, आपला काय झाला इपी सेंटर. मग पाण्याचा जो की या पूर्ण पाण्याचा जो बॉटम असतो तो इपी सेंटर, म्हणजे समुद्रामध्ये तुम्हाला इपी सेंटर तयार होताना दिसायला भेटणार. समुद्राचा जो काही बॉटम आहे, समुद्राच्या बॉटमला ठिकाणी इपी सेंटर येईल. इपी सेंटर म्हणजे काय, फोकसचा डायरेक्टली वरती असणारा पॉईंट जो आहे तो इपी सेंटर आपल्या समुद्राच्या बॉटममध्ये दिसायला भेटणार. आणि इपी सेंटरमधून निघणारे वेव्ह जे आहेत पाण्यामध्ये होतील व्हर्टिकल वेव्ह. लक्षात घ्यायचं, सुनामी कशामुळे येत असते, सुनामी येण्यास दोन गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. कोणते बरं का, एक तर हॉरिझॉन्टल ॲक्सेलरेशन अँड द व्हर्टिकल ॲक्सेलरेशन. पण सुनामी मोस्टली व्हर्टिकल ॲक्सेलरेशनमुळे येत असते. सुनामी इज मोस्टली अकर ड्यू टू दी व्हर्टिकल ॲक्सिलरेशन. कशी घडत असते याची कहाणी आपण पुढे बघणार आहोत.
ठीक आहे. अँड द लेवल ऑफ द वॉटर टेबल चेंजेस, पाण्याची जी की पातळी असते ती पाण्याची पातळी जमिनीच्या मध्ये असणारे पाण्याची पातळी सुद्धा आपल्याला चेंज होताना दिसायला भेटते. दिस इज ऑल दी व्हॉट, ही सगळी माहिती आपल्याला भूकंपाबद्दल दिसायला भेटत असते. तर भूकंपाबद्दल येणारा क्वेश्चन जो काय इथं सॉल्व्ह होऊ शकतोय पक्का. नंतर पुढे काय, भूकंप अर्थक्वेक रेजिस्टंट अँड अर्थप्रूफ बिल्डिंग जर का तुम्हाला बांधायचं असेल तर तुमच्याकडे IS कोड बघा आहे 456 1893 13920 डक्टाईल डिटेलिंग रेनफोर्स्ड स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू सेस्मिक फोर्स. ओके, चला मला सांगा बरं का रे, हा गेगर काउंटर एक शब्द इथं आलेला आहे, मी त्यामुळे तो पॉईंट घेतलेला आहे. हा गेगर काउंटर काय काम करतो? यूज ऑफ गेगर काउंटर, GEM काउंटर और गेगर काउंटर. रेडिओ मेजर तो करण्यासाठी. रेडिएक्टिव्ह मेजर करण्यासाठी तो शब्द रिपीट होऊन गेला. त्यामुळे आता बघा, गेगर काउंटर झाला, क्रीप मीटर. क्रीप म्हणजे स्ट्रेन सारखं, जे काही क्रीप असते ना ते क्रीप म्हणजे स्ट्रेन सारखं. नंतर स्ट्रेन मीटर, टाईड मीटर, टिल्ट मीटर, होल्ट, नंतर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेजेस. हे सगळे जे काही आहेत ना, एवढे इक्विपमेंट आपल्याला लक्षात तिथं त्या ठिकाणी ठेवावं लागतात. सो टू गेट द प्रायर इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थक्वेक, इन्फॉर्मेशन अर्थक्वेक येण्याच्या अगोदर तुम्हाला जर का चांगली किती याचा येऊ शकतो बा, त्याचे परिणाम वगैरे जर का बघायचे असतील, हे सगळे प्रकारचे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी असणं जरुरी असतं. ओके, चला पुढे जाऊ. चला आता हे अर्थक्वेकबद्दल जे काय मॅक्झिमम आपण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅक्झिमम माहिती कव्हर करण्या अजून MCQ वरून आपण ते बघणार आहे. इथपर्यंतचा काही प्रॉब्लेम नसेल. आता पुढचा पॉईंट जो काही असतो आपला, जो असतो ट्रॉपिकल सायक्लॉन. आता ट्रॉपिकल सायक्लॉन तुम्हाला मी काल सांगितलं, मी तुम्हाला सायक्लॉन सांगितलं होता, बट लक्षात घ्यायचं, सायक्लॉनमधला ट्रॉपिकल सायक्लॉन सगळ्यात जास्त सत्यानाश लावणारा असतो. सायक्लॉनमधला सगळ्यात जास्त सत्यानाश लावणारा कोणता? तर ट्रॉपिकल सायक्लॉन. आता हा ट्रॉपिकल सायक्लॉन बनतो कसा, सगळ्यांनी स्टोरीकडे लक्षात द्यायचं. ठीक आहे. आता काय घडतं बरं का, ही आहे आपली पृथ्वी, बरोबर. तो ही जे काही आहे याला म्हणतो आपण इक्वेटर, बरोबर, एकदम बरोबर, राईट. इक्वेटरला पॅरलल असणाऱ्या लाईनला काय म्हणतात, त्याला सांगायला पटकन रे. द लाईन विच इज पॅरलल टू द इक्वेटर इज कॉल्ड ॲज व्हॉट, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो रे आपण. तर या जे काही लाईन्स असतात याला लॅटिट्यूड म्हणतो आपण. काय म्हणतो याला? लॅटिट्यूड. तर त्याला लॅटिट्यूड म्हणतात. तुम्हाला मराठीमध्ये सांगता येत असेल ते, परंतु त्याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, त्याला लॅटिट्यूड म्हणतो आपण. तर हे जे काही लॅटिट्यूड्स आहेत हे आपले इक्वेटरला पॅरलल असणारे हे लॅटिट्यूड आहेत, आणि उभे जे असतात त्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो. मेरिडियनला पॅरलल जे काही असतात त्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो. मी GPS मध्ये सांगितलं त्या दिवशी, तुम्ही नव्हते लेक्चरला. ठीक आहे. तर मग आता हा जो काही आहे हा लॉन्जिट्यूडनर असतो आपला. तर मी सांगतो काय तुम्हाला आता की हा जो काही आहे हा इक्वेटर आहे. ओके, बरोबर आहे, इक्वेटर आहे. तर इक्वेटर जो आहे 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिसायला भेटते. आता वरती नॉर्थ असतो, खाली साऊथ असतो. आपण नॉर्थच्या साईडला जर का गेलो तर 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री करत जाणार, तुम्ही 23.5 डिग्रीकडे जाणार. सो 0 डिग्रीपासून 23.5 डिग्री. ॲक्च्युली इथं जे काय जनरली ते बोलतात की नॉर्थ साईडला 30 डिग्री, नॉर्थ साईडला 30 डिग्री आणि साऊथ साईडला पण 30 डिग्री. हा पूर्ण एरिया जो काही असतो, या पूर्ण एरियाला आपण काय म्हणतो, ट्रॉपिकल रिजन. याला काय म्हणतो आपण, ट्रॉपिकल रिजन. तर ट्रॉपिकल रिजनमध्ये येणारा जो काही सायक्लॉन असतो त्याला आपण ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे हायड्रोलॉजीपासून पण यार हा सायक्लॉन बनतो कसा, आणि या ट्रॉपिकल सायक्लॉनमुळे घडतं काय, असे प्रश्न विचारलेत की व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन. कालच्या जे की तुम्ही ते PDF मध्ये बघून घ्या, तिथे दिसायला भेटेल. पुस्तकामध्ये पण आहे, ती पुन्हा रिव्हिजन करून दाखवेल मी, आणि त्याच्यावरती क्वेश्चन बघितला त्यामुळे त्याच्यावरती भर देणं जरुरी वाटते. तर ट्रॉपिकल सायक्लॉनचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ओके, ते बघणार आहे आपण. तर मग आता हा बनतो कसा. मला एक बात सांगा, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. ज्या ठिकाणी प्रेशर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रेशर कमी असेल त्या ठिकाणी टेम्परेचर काय असते, सांगा रे. जर का समजा उलट जाऊ, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे त्या ठिकाणी प्रेशर काय असेल, अँड प्रूव्ह इट. टेम्परेचर जास्त, प्रेशर कमी. टेम्परेचर जर जास्त असेल तर प्रेशर आपल्याला काय दिसायला भेटते, कमी दिसायला भेटते. टेम्परेचर जास्त असल्यावरती प्रेशर कमी कसं दिसायला भेटेल बरं का. आता कॉमन सेन्सची बात आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तुमच्या आजूबाजूला हवा आहे, हवा तुमच्यावरती प्रेशर लावते, बरोबर की नाही. पण या ठिकाणी जर का टेम्परेचर वाढवून दिलं तर ती हवा हलकी होऊन जाणार की नाही. जर हवा हलकी झाली तर आपल्यावरती प्रेशर कमी लागेल का जास्त लागेल, नेहा सांग बरं का. नेहा व्यवस्थित आहे. मी काय म्हणतोय, ज्या ठिकाणी तू बसलेली आहे तुझ्यावरती प्रेशर अप्लाय होतोय, परंतु जर काही या हवेचं टेम्परेचर जर तू वाढवून टाकलं ती हवा काय होईल. हवेमध्ये जर का तू हवेचं टेम्परेचर जर वाढवून टाकलं ती हवा काय होईल. बोल नको प्रांजली, बोल नको, तिला सांगू दे काय होईल ती हवा. जर या आजूबाजूच्या हवेमधलं टेम्परेचर जर तू वाढवलं तर ती हवा काय होईल, सांग पटकन. तर ती हवा हलकी होईल. जर ती हवा हलकी आली तर हलकी असणारी हवा आपल्या याच्यावरती प्रेशर नक्कीच कमी लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता जास्त काळासाठी. ठीक आहे. तर मग लक्षात घ्यायचं की टेम्परेचर जर जास्त असेल तर प्रेशर आपल्याला कमी दिसायला भेटते. घडते बात काय घडते लक्षात घ्या. आता हा आपला आहे पृथ्वी, ही आहे इक्वेटर. 30 डिग्री नॉर्थ, 30 डिग्री साऊथ, हा वाला रिजन.
ओके. आता काय दिसायला भेटतं बरं का इथं, की यार या रिजनमध्ये मी शिरलो महासागरामध्ये. ट्रॉपिकल सायक्लॉन हा महासागरापासूनच जनरेट होतो. ट्रॉपिकल सायक्लॉन हा जमिनीवरती जनरेट होत नाही. याचं कारण पण सांगतो. आता लक्षात घ्या. पहिले समुद्रामध्ये जाऊ. समुद्रामध्ये काय घडतं बरं का, समुद्रामध्ये ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा कमीवाला जो की प्रेशर आहे तो वाला पॉईंट. या पॉईंटला काय घडत असतं बरं का, तर ज्या ठिकाणी ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर आहे म्हणजे कमी दाबाचा जो ठिकाण आहे, त्या कमी दाबाच्या ठिकाणाहून काय होतं बरं का, तो कमी दाबाच्या ठिकाणाहून जे काही आहेत आपल्याकडे काय येतात, वारे येताना दिसायला भेटतात. बरोबर. तो लक्षात घ्या मी काय म्हणतोय. जो कमी दाबाचा पट्टा आहे आपला, त्या ठिकाणी टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. ज्या ठिकाणी प्रेशर कमी, या पर्टिक्युलर पॉईंटबद्दल बोलत आहे. समुद्रामध्ये पॉईंट जे काही आहेत खूप कमी दाबाचे पट्टे दिसायला भेटतात. समुद्रामध्ये दिसायला भेटतात मॅक्झिमम कडून. तो समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे दिसायला भेटतात. ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे टेम्परेचर आपल्याला जास्त दिसायला भेटते. आता काय होतंय, जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जसं की चुंबकाकडे लोखंड आकर्षिला जातो, त्याप्रमाणे कमी दाबाचा जो की पट्टा आहे त्या ठिकाणी वारे आकर्षिले जातात. हे सगळे वारे या ठिकाणी येत असतात. आपल्याला एक बात पक्की माहिती आहे काय बरं का, की पृथ्वी कंटिन्युअसली फिरत असते. ही बात माहिती आहे. तर पृथ्वीच्या फिरल्यामुळे एक फोर्स जो काही आहे तो फोर्स तयार होत असतो. लक्षात घ्यायचं मी बात काय सांगतोय. पृथ्वी ही कंटिन्युअसली फिरत असते. पृथ्वीच्या कंटिन्युअसली स्वतःच्या अक्षाभोवती काय करत असते, फिरत असते. पृथ्वीचे स्वतःभोवतीच्या अक्षाभोवती फिरल्यामुळे पृथ्वीवरती असणारं जे वातावरण आहे, वातावरणामध्ये काय असते, हवा. ही हवा जी काय आहे, या हवेची मोशन आपल्याला दिसायला भेटत असते. लक्षात घ्या मी काय काय सांगतोय. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरल्यामुळे पृथ्वीवरती असणारी जी काही हवा आहे तिच्यामध्ये आपल्याला मोशन दिसायला भेटत असते. आता ही मोशन या ठिकाणी काय घडणार आहे, तर कमी दाबाच्या पट्ट्या ठिकाणी येते ही हवा. कमी दाबाच्या पट्ट्याकडे येते ही हवा. ही हवा येते कशी, फिरते कशी, लक्षात घ्या. हा इक्वेटर, वरचा नॉर्थर्न, हा साऊथर्न. ओके. सो नॉर्थर्न आणि हा साऊथर्न. आता जर तुम्ही बघायला गेलात, आपण काय शिकत आहोत बरं का, आपण सायक्लॉनबद्दल माहिती घेत आहोत, ट्रॉपिकल सायक्लॉन. तर तुम्हाला मी काय सांगतोय आता, की जो काही नॉर्थर्न पार्ट आहे, नॉर्थर्नचा जो काही पार्ट आहे, त्या नॉर्थर्नच्या पार्टकडे जर तुम्ही बघायला गेलात ना, तर वारेची जी काही ना हा वारे जो काही ना असा तर येतोय, परंतु असे वारे येत आहेत. हे बघा असे वारे येत आहेत, परंतु लो पॉईंटच्या ठिकाणी येऊन जे आहेत ना, हे वारे कसे फिरायला लागून जातात, राईट साईडला. राईट साईडला. म्हणजे काय, हा जो काही वारा आला ना, हा राईट साईडला घुमून जाईल. इकडून आलेला वारा जो आहे ना, हा राईट साईडला घुमून जाईल. इकडून आलेला वारा जो आहे ना, तो राईट साईडला घुमून जाईल. इकडून आलेला जो काही वारा आहे तो राईट साईडला घुमून जाईल. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की नॉर्थर्न साईडला काय करतायत, लो प्रेशर जो काही आहे, लो प्रेशरच्या ठिकाणी वारे अशी येत आहेत आणि राईट साईडला घुमून जात आहेत. तर मला सांगा, जी डिरेक्शन या ठिकाणी तयार होणार आहे ती डिरेक्शन कोणत्या प्रकारची असेल, आणि हे का घडत असतं लक्षात घ्यायचं. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरल्यामुळे हे वारे जे काही आहेत हे असे हे होत असतात. तर लक्षात घ्यायचं, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरल्यामुळे वाऱ्यांमध्ये एक फोर्स तयार होत असतो. त्या फोर्सला जे काही आपण नाव दिलेलं आहे, ते नाव पुढे आहे, तर जरा ते अवघड नाव आहे, ते माझ्या काही लक्षात राहिलं नाही. ठीक आहे. तर तो फोर्स जी काही ना त्याच्यामुळे असं हे घडत असतं. ओके. तर लक्षात घ्या. आता मी काय सांगतोय, नॉर्थर्न साईडला काय करते, वारे येत आहेत, राईट साईडला जातात. मग राईट साईडला जात आहेत, हा राईट साईडला चालला. कोणत्या प्रकारची डिरेक्शन दिसायला भेटते, अँटी क्लॉकवाईज. सांगायचं तात्पर्य काय आहे, की बाबा हो, हा पृथ्वी, इक्वेटर, 30 डिग्री यांच्यामध्ये येणारे जे काही आहेत हे कोणते असतात, आपले ट्रॉपिकल सायक्लॉन. हे ट्रॉपिकल सायक्लॉनची डिरेक्शन जी की नॉर्थर्न साईडला, ट्रॉपिकल सायक्लॉनची डिरेक्शन प्रश्न कसा विचारतात, ट्रॉपिकल सायक्लॉनची डिरेक्शन जी की असते नॉर्थर्नमध्ये ती कशी असते, अँटी क्लॉकवाईज. कशी असते, अँटी. लक्षात येतं का तुम्हाला. ट्रॉपिकल सायक्लॉनचा सेंटरमध्ये लो प्रेशर असतो. ट्रॉपिकल सायक्लॉनची डिरेक्शन जी की असते ती अँटी क्लॉकवाईज असते नॉर्थर्नला. साऊथर्नला जी की असते ती क्लॉकवाईज दिसायला भेटत असते. आता साऊथर्नला क्लॉकवाईज का असते बरं का, ही बात पण लक्षात ठेवायची. तर हा झाला आपला इक्वेटर, 30 डिग्री. इथं जे ना 5 डिग्री असते रे, हे 5 डिग्री. इथं जे ना हे 5 डिग्री बरं का. म्हणजे 5 डिग्रीचा हा जो काही एरिया आहे, कधी पण लक्षात ठेवायचं, इक्वेटरपासून 0 डिग्रीच्या 5 डिग्री हा जो रिजन घेतला ना, याच्यामध्ये कधीही ट्रॉपिकल सायक्लॉन तयार होत नाही. सायक्लॉन तयार होतो इथं. इथं तयार होणारा सायक्लॉनची जी की डिरेक्शन असते ती अँटी क्लॉकवाईज असते, आणि जो साऊथर्नकडे होणारा जो काही असतो तो कसा असतो, तो क्लॉकवाईज असतो. हा क्लॉकवाईज का असतो बरं का, तर क्लॉकवाईज का असतो लक्षात घ्यायचं. ट्रॉपिकल सायक्लॉन तयार होण्यास कोण मदत करत असतो, एक फोर्स असतो. त्या फोर्सचं नाव तुम्हाला पुढे दिसायला भेटेल. त्या फोर्समुळे जे काही आहे हे अशी गरागर गोल घुमत असतात. ओके. ती बात बघू. साऊथर्नमध्ये काय घडतं बरं का, लो प्रेशरच्या ठिकाणी वारे वाहून येत आहेत, पण वारे कसे घुमतात माहिती आहे का, साऊथर्नच्या ठिकाणी हा लो प्रेशरचा रिजन आहे. आला वारा
डाव्या साईडला जातोय. आला इकडे वारा डाव्या साईडला जातोय. आला इकडे वारा डाव्या साईडला जातोय. आला इकडून वाऱ्या डाऊट साईडला जातोय. तुम्ही जर डिरेक्शन बघितली तर बघा डिरेक्शन कशी क्लॉकवाईज डिरेक्शन. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, ट्रॉपिकल सायक्लॉन हा साऊथर्न झोनमध्ये क्लॉकवाईज असतो, तर ट्रॉपिकल सायक्लॉन हा नॉर्थर्न झोनमध्ये कसा असतो आपला अँटी क्लॉकवाईज असतो. सायक्लॉन हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे कशावर डिपेंड करत असतं, पृथ्वी जी काही आहे पृथ्वीच्या फिरण्यामुळे एक फोर्स तयार होत असतो, त्याला काहीतरी क्रायोसिस फोर्स वगैरे काहीतरी म्हणत असतो, त्याच्यामुळे या मोशन आपल्याला दिसायला भेटत असतं. हा ट्रॉपिकल सायक्लॉन. आता ट्रॉपिकल सायक्लॉनची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायची यार काय घडत असतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर देणार पटापट. बघा चला उत्तर द्या बरं का. ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे टेम्परेचर ज्या ठिकाणी काय दिसायला भेटते जास्त. मग मला तुम्ही एक प्रश्न सांगा, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल वाऱ्यांबद्दल घटना काय घडेल, वाऱ्यांबद्दल घटना काय घडेल. जे वारे असतील त्या झोनमध्ये तो पट्टा जो की आहे ना कमी दाबाचा पट्टा, टेम्परेचर जास्त आहे तर वारे जी काही असतील ना ती पाण्याची वाफ जी काही असेल ना, आता समुद्रामध्ये घडते, समुद्रामध्ये असणारी जी पाण्याची वाफ आहे ती काय होईल रे बरं का सांगा. टेम्परेचर जास्त असल्यामुळे ती वाफ काय होईल सांगा पटापट. जास्त होईल. ती वाफ जी काही आहे ती वाफ आपल्याला वरती राईज होताना दिसायला भेटेल. तर ती जी काही वाफ आहे ती वाफ तयार झालेली ती राईज होताना दिसायला भेटेल. आणि टेम्परेचर जास्त असल्या कारणानं हलकी होईल ना ती वरती जाईल. पण वरची हवेची जी काही आहे ना हवा, काल मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे, हवा जी काही आहे ती खूप जास्त सॅच्युरेट होऊन जाईल. आणि हवा खूप जास्त सॅच्युरेट झाल्यामुळे ढग तयार होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला जबरदस्त पाऊस पडताना दिसायला भेटतो. तो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ट्रॉपिकल सायक्लोन इज व्हॉट, रेनफॉल. तो रेनफॉल पण इतका जबरदस्त भयानक रेनफॉल. आणि हा रेनफॉल जर का किनाऱ्यावरती आला तर समुद्राच्या किनाऱ्यावरती हा वाहत येतो ना ते सायक्लोन घुमत समुद्राच्या किनाऱ्यावर येतील. समुद्राच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर तुम्हाला हा पाऊस दिसायला भेटतो आणि या पावसामुळे आपल्याला त्या शहरामध्ये पूर येताना दिसायला भेटतात. याला म्हणतात सी सर्ज. याला काय म्हणतात, सी सर्ज. सी सर्ज म्हणजे काय बरं का, समुद्राला लागून असणाऱ्या शहरामध्ये येणारे पूर कशामुळे आले, हे समुद्राला लागून असणारे जे की शहर आहेत त्याच्यामध्ये पूर कशामुळे आले, सायक्लॉनमुळे आले. सायक्लॉन कोणता, ट्रॉपिकल सायक्लॉन. ट्रॉपिकल सायक्लॉनमुळे काय आला, कारण की ट्रॉपिकल सायक्लॉनमध्ये स्टोरी घडत होती, मोठे मोठे ढग बनत होते आणि ढग कोसळताना सॅच्युरेशन झालं की ढग जे काही कोसळताना दिसायला भेटतात आणि आपल्याला पाऊस, जोरदार पाऊस पडत असतो. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हॉट, ट्रॉपिकल सायक्लॉन. तो ट्रॉपिकल सायक्लॉन आर कॅरेक्टरिस्टिक बाय डिस्ट्रक्टिव्ह विंड. इतकं जबरदस्त गोल गोल हवा घुमत असते, थैमान लावून जाते. तो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक वाट डिस्ट्रक्टिव्ह विंड. दुसरं काय आहे, कॉपियस रेनफॉल. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं राईट का. आणि कॉपियस रेनफॉलमुळे काय होत असतं, कॉपियस रेनफॉलमुळे कॉज फ्लडिंग, त्याच्यामुळे काय होत असते, फ्लडिंग होत असते. तो स्टॉर्म सर्ज कोणाला म्हणतो लक्षात घ्या. आता स्टॉर्म वेन अ सायक्लॉन हिट्स द कोस्ट, जेव्हा हा सायक्लॉन कोस्टला हिट्स करतो, द अक्युमुलेटेड ॲनॉमरस मास ऑफ द सी वॉटर स्ट्राईक द कोस्ट अँड जायंट सी वेव कॉल्ड ॲज द स्टॉर्म सर्ज. लक्षात घ्यायचं. तो जेव्हा पण आपला हा जो काही ना आपला तिकडचा जो काही सायक्लॉन आहे तो सायक्लॉन जे काही येतोय कोस्टकडे येताना वेव पण घेऊन येतोय, मोठ्या वेव घेऊन येतोय. ते कालच्या याच्यामध्ये तुम्ही वाचाल तिथं ना आपण स्टॉर्म सर्ज म्हणतो. याच्यावरती क्वेश्चन आहे, मी त्याच्यावरती जास्त भर देतो. स्टॉर्म सर्ज जो काही आहे हा स्टॉर्म सर्ज, मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला तुम्ही उत्तर द्या. स्टॉर्म सर्ज जो काही आहे ही एक आपत्ती आहे. ॲक्च्युली स्टॉर्म सर्ज म्हणजे लाटा असतात, त्या स्टॉर्म सर्ज म्हणजे लाटा असतात. आणि सर्ज सी म्हणजे काय, सर्ज सी म्हणजे पूर असतो. आता बघा स्टॉर्म सर्ज जो काही आहे, स्टॉर्म सर्ज म्हणजे सायक्लॉनमुळे येणाऱ्या लाटा कोस्टवरती आढळतात. सी सर्ज म्हणजे काय, सी सर्ज म्हणजे समुद्राला लागून असणाऱ्या शहरामध्ये पूर तयार होतो. कशामुळे, तो सायक्लॉनिक पावसामुळे. बरोबर. तर दोन झाला. आता स्टॉर्म सर्ज असो का सी सर्ज असो, स्टॉर्म सर्ज असो का सी सर्ज असो, हे दोघं विचारतोय मी. हे दोघांना होण्यास यांच्यामुळे जी काही होणारी आपत्ती आहे ही आपत्ती जमिनीमुळे होते का दुसऱ्या कारणामुळे होते, असा प्रश्न विचारला होता. तर ही जमिनीमुळे होतच नाही, ही कशामुळे, सायक्लॉनमुळे घडते. तर तो क्वेश्चन जेव्हा येईल तुम्हाला चांगल्या पद्धती बात अजून कळून जाईल. MCQ टाकला मी त्याच्यामध्ये. ओके. तो टाईप काय झालं बरं का, आता ती आपण डिटेल अभ्यास करून टाकला ट्रॉपिकल सायक्लॉनबद्दल. आपण काय बघितलं बरं का, महाराष्ट्राबद्दल बघितला की जो अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्रामध्ये आपण काय बघितलं होतं, 1890 ते 1995च्या टायमिंगमध्ये 207 सायक्लॉन तयार आले होते. आणि 207 सायक्लॉन जे काही आहे ना, काही सरळ महाराष्ट्रामधून सरळ निघून गेले, परंतु 19 असे होते जे परिणाम करून गेले. या 19 पैकी 6 जे होते त्या 6चे परिणाम आपल्याला सांगितले होते पुस्तकामध्ये की 150 बोट जे काही आहे ते 150 बोटचा 150 बोट जे काय ते गायब झाले आहेत. 160 लोक जे काय आहेत ते गायब होताना दिसायला भेटतात, अशी माहिती आपण बघितली होती. ओके. होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. बघा आता हा जो काही आहे ना त्याची या सायक्लॉनची, ट्रॉपिकल सायक्लॉनची जर का उंची मी जर केली ना,
12 ते 14 किलोमीटर. 12 ते 14 किलोमीटर एवढी उंची असते ट्रॉपिकल सायक्लॉनची. होरिझॉन्टली काय, होरिझॉन्टली इट एक्सटेंड अप टू 500 ते आपण आतापर्यंत काय बघितलं, आपण डायमीटर बघितलं होता. किती डायमीटर होता रे, आठवते का तुम्हाला? 200 किलोमीटर एवढा डायमीटर होता आईचे डायमीटर, आईचा 10, 15, 50 डायमीटर होता. तर 200 डायमीटर असतो ॲक्च्युली, 200 डायमीटर. हा सायक्लोनचा 200 किलोमीटर जर का समजा डायमीटर आहे ॲक्च्युली डायमीटर, तर तो एक्सटेंड आता इथे काय म्हणलेलं आहे, होरिझॉन्टली इट एक्सटेंड 500 ते 1000 किलोमीटर. सांगायचं तात्पर्य काय आहे, जर ट्रॉपिकल सायक्लोन इथं तयार झाला ना, तर हा डायरेक्ट वाहत पार 500 ते 1000 किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत जाताना दिसायला भेटत असतो. ओके, सायक्लॉनला आपण काय काय म्हणतो जरा, अमेरिकेमध्ये सायक्लॉनला काय म्हणतात रे, अमेरिकेमध्ये सायक्लोन, आणि जपानमध्ये काय म्हणतात, जपानमध्ये त्याला टायफून म्हणतो, आणि अमेरिकेमध्ये त्याला हरिकन म्हणतात. हे 2 पॉईंट तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायचे. ओके, नंतर पुढे आता हा बघा, आता हा जो काही पॉईंट आणला आहे ना मी, हा याचा, तर तुम्हाला दिसायला भेटेल की हे आहे आपलं, हे जो काही हवाला इथे या हा जी काही लाईन आहे ना, ही या ठिकाणी ट्रॉपिकल सायक्लॉन येत असतो. आता हा ट्रॉपिकल सायक्लॉन सगळ्यात जास्त थैमान कुठे करतो हे जर बघायला गेलात ना, तर तुम्हाला जो डार्क पोर्शन दिसायला भेटतोय ना, द डार्क पोर्शन इज दी व्हॉट, दिस पोर्शन अँड दिस पोर्शन. हे डार्क पोर्शन जे काही या ठिकाणी ट्रॉपिकल सायक्लॉनमुळे सगळ्यात जास्त परिणाम दिसायला भेटत असतात. हा जो खालचा जो काही आहे ना, हा डार्क पोर्शनला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण बे ऑफ बेंगाल. हा बे ऑफ बेंगाल. तर मी तुम्हाला काल बोललो, तुम्हाला सांगा बरं का रे, बे ऑफ बेंगालमध्ये टायपिकल सायक्लॉन येण्याचा टाईम कोणता असतो, काल सांगितलं तुम्ही, सांगा बरं का, बे ऑफ बेंगालमध्ये टायपिकल सायक्लॉन येण्याचा टायमिंग कोणता असतो. आता इकडे जर बघायला गेलात ना, हा बघा, हा अरबी समुद्र, हे एवढे काही टायपिकल सायक्लॉन आपल्याला इथं आहे का, इथं नाही, इथं डार्क पोर्शन इथं दिसायला भेटतोय. बे ऑफ बेंगालला टायपिकल सायक्लॉन येतो. याच्यावरती एमसीक्यू होता काल, लक्षात ठेवायची ती बात. ठीक आहे, तो मग तुम्हाला कोणता महिना सांगितला तर मी तुम्हाला बोललो, तुम्ही सप्टेंबर नंतरचा बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हा जो काही महिना असतो, या महिन्यामध्ये इकडचा जो काही आहे ना हवाला पोर्शन, इकडे पाऊस आपल्याला जास्त पडताना दिसायला भेटतो हवाला याच्यामध्ये. तो पाऊस आपल्याला इथं जास्त पडताना दिसतो. हा पाऊस जास्त का पडत असतो ॲक्च्युली त्याच्यामुळे. तो मी तुम्हाला काय लक्षात घ्यायचा, हवाला पोर्शन. आणि इकडे पाऊस कधी पडतो तुम्हाला मी हायड्रोलॉजीमध्ये सांगितलेलं आहे. तर जे काही आहे ना आपला पोस्ट मान्सून म्हणतो आपण त्याला, प्री मान्सून, पोस्ट मान्सून वगैरे काय असेल ते, तो येवाली बात होती. तो नोव्हेंबर बघा, 53 ते 56. इथं काय काय दिले माहिती आहे का तुम्हाला, इथं वाचा तुम्ही तो मंथ, जानेवारी, बे ऑफ बेंगाल सी. इथं काय सांगितलं जातं आहे, इथं सांगितलं जातं आहे की जवळजवळ 56 वेळा ही जो काही आहे हा एका महिन्यामध्ये बघा, एका महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का ऑब्झर्व केलं ना, तर 53 ते 56 वेळा हा सायक्लॉन येत असतो. त्याची इंटेन्सिटी एवढी खास राहणार नाही, पण हा सायक्लॉन बे ऑफ बेंगालमध्ये 53 ते 56 वेळेस येत असतो. बंगालचा जो काही उपसागर आहे तिकडचा, त्या ठिकाणी आपल्याला बंगालच्या उपसागराकडे हा सायक्लॉन तयार होताना दिसायला भेटतो. एकाच महिन्यामध्ये 53 ते 56. तो बघा टोटल 314. बंगालचा उपसागरा जो काही बंगालचा, पश्चिम बंगालचा महासागर असतो ना, राईट का, तो त्या महासागरामध्ये हे सायक्लॉन तयार होत असतात. किती तयार होत असतात हे वाले बघा एवढी. तो जानेवारीमध्ये 4 तयार होत आहेत, 1, 2, पण इथं माहिती दिलेली आहे की सगळ्यात जास्त जे काही आहेत ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तयार होत असतात. आणि याच्यावरती क्वेश्चन होता, ही बात लक्षात ठेवायची. नंतर पुढे काय बरं का, आता सम इनिशियल कंडिशन फॉर द इमर्जन्स ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन. तो ट्रॉपिकल इमर्शन कंडिशन मीन्स वाटतो, आता बघू आपण. द लार्ज अँड कंटिन्युअस सप्लाय ऑफ द वार्म मॉइस्ट एअर कॅन रिलीज इनॉमरस हीट. आता बघा, मी जी की पूर्ण स्टोरी सांगितली ना सायक्लॉन बनायची, ती स्टोरी आहे की बाबा हो, कमी प्रेशर आहे, जास्त उष्णता आहे, हवा वरती जाते, ढगं बनतात, ढगांमुळे पाणी, हवा गोल गोल घुमते, ती एक बात झाली. ढगवरती तयार होत आहे, त्याच्यामुळे पाऊस पडतो, तो एक डिस्ट्रक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक झालं. तर हे सगळं तेच माहिती तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा 0 ते 5 मध्ये जे काय आहे टायफून तयार होत नाही, ही वाली बात. ते बघा तो फोर्स कोणता होता ना, तो फोर्स लक्षात घ्या. कुठे गेले ते, हा बघा हा फोर्स, हा जो फोर्स आहे ना आहे कॉरिओलिस फोर्स, स्ट्रॉंग कॉरिओलिस फोर्स लक्षात घ्यायचा. जो काही आपला हवाला ट्रॉपिकली सायक्लोन आहे, एक मिनिट, तर जो काही आपला स्ट्रॉंग कोरिओलिस फोर्स जो काही आहे लक्षात घ्या. हा जो काही आपला कोरिओलिस फोर्स असतो पृथ्वीमुळे, कशामुळे होत असते, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. हे असे गोल जे काही आहेत ना वारे गोल गोल घुमत का असतात, पृथ्वीच्या स्वतःभोवती गोल घुमल्यामुळे. तर कॉरियस फोर्समुळे जे काही आहे ना ट्रॉपिकल सायक्लोन तयार होत असतो. स्ट्रॉंग कोरियल फोर्स दॅट कॅन बी प्रिव्हेंट द फिलिंग लो प्रेशर, लक्षात घ्यायचं. आणि हे जे काही कॉरियोलिक फोर्स आहेत ना, हे 0 डिग्रीपासून तर 5 डिग्री सेल्सिअसचा हा जो काही रिजन आहे ना, याच्यामध्ये हे खूप कमी असतात, हा फोर्स खूप कमी असतो. त्यामुळे ट्रॉपिकल सायक्लोन जो काही या रिजनमध्ये बनत नाही. याचं कारण विचारलं होतं कुठं. ओके, तो फॉर्मेशन ऑफ द ट्रॉपिकल सायक्लोन याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटत नाही.
नंतर पुढे काय आता सगळी बात सांगून झाली, तो लक्षात घ्यायचं, सगळी बात सांगून झालेली आहे. उष्णता बिष्णता सगळं हीट बीट काय आहे सगळं सांगून झालेलं आहे. ट्रॉपिकल सायक्लॉनवरती जर क्वेश्चन आला तर कम से कम तुम्हाला आठवण तरी होईल की बाबा असं सांगितलं होतं. नेक्स्ट पुढे काय आता हे स्ट्रक्चर दिलेले हे सगळं तेच आहे. आता हां आता हे बघा स्टॉर्म सर्च, फ्लड कॅन कॉज ड्यू टू द स्टॉर्म सर्च इन द कोस्टल एरिया. तर किनाऱ्यावरती काय होत असतात या साईड ट्रॉपिकल सायक्लॉनमुळे जे काही लाटा आहेत त्या लाटा येऊन आढळतात, सायक्लॉनमुळे लाटा येऊन आढळत असतात किनाऱ्यावरती, त्याला स्टॉर्म सर्च आपण म्हणत असतो. हाय इंटेन्सिटी रेनफॉल फॉर द कन्सिडरेबली लॉंगर टाईम, मेल्टिंग द आईस नो, रिडक्शन इन द इन्फिल्ट्रेशन रेट अँड प्रेस इन द इरोडेड मटेरियल, वॉटर कोर्स ड्यू टू द हाय. सांगायचं तात्पर्य काय आहे, सायक्लॉनमुळे काय येत असतात, पूर येत असतात. सायक्लॉनमुळे पूर येत असतात. काय काय सांगितलं मी, सायक्लॉनमुळे जे काही आहे पूर येत असतात, किनाऱ्यावर पूर येतील. दोन कारणं आहेत, एकतर लाटा एकतर वरचा पाऊस, एकतर लाटा एकतर येणारा जो काही पाऊस आहे ते. तर जो काही आहे त्या सायक्लॉनमुळे पूर येताना दिसायला भेटत असतो. सायक्लॉनमुळे पूर येतात हे लक्षात ठेवायचं. चला पुढे नंतर काय, फ्लड ऑकर फ्रिक्वेंटली ओव्हर द ग्राफिकल एरिया हॅव्हिंग द disaster ramification in the many part of the world. Flood in the southeast east Asian country, particularly in the China, India, Bangladesh are frequent equally disaster. ठीक आहे, हे काय हा पोर्शन इकडचा खालचा होता, इथपर्यंत डिझास्टरपर्यंत वाक्य. आता बघा तो काय सांगतायत ते की बाबा जे की आहेत ना सायक्लॉनमुळे पूर वगैरे येतात ना, असे परिणाम तुम्हाला बऱ्याचशा एरियामध्ये दिसायला भेटतात. त्यांची नावं दिलेली आहेत की सायक्लॉनमुळे येणारे जे की पुरं आहेत ना, हे पुरांचा जर बघायला गेलात ना, फ्रिक्वेंटली सायक्लॉनमुळे येणारे पुरं जे की ना आपल्याला नेहमी दिसायला भेटत असतात या रिजनमध्ये. कोणत्या रिजनमध्ये बरं का, तर साऊथ रिजन जो काय आहे, फ्लड इन द साऊथ ईस्ट अँड द ईस्ट आशिया. तर साऊथ आशिया, साऊथ ईस्ट आशिया, ईस्ट आशियातले जेवढे काही देश असतील ना, जसं की चायना दिला आहे, इंडिया, चायना, बांगलादेश, यांच्यामध्ये आपल्याला पूर सतत येताना, तो सायक्लॉनमुळे पूर येताना आपल्याला सतत दिसायला भेटत असतात. ओके, ही बात लक्षात ठेवायची. सांगायचा इथून एकच पॉईंट होता की सायक्लॉनमुळे पूर येत असतो आणि पूर आपल्या आजूबाजूच्या रिजनमध्ये जसं की आशियाची बात दिलेली आहे, तर त्या ठिकाणी सतत पूर वगैरे येत असतात. त्याची बात तुम्ही लक्षात ठेवायची. पुढे काय, आता हे राष्ट्रीय इथं जे काही ना, इथं राष्ट्रीय काय आहे काहीतरी चुकून गेलं असेल मे बी ते, राष्ट्रीय भार आयोग नॅशनल फ्लड कम्युनिकेशन आयडेंटिफाईड द 40 मिलियन हेक्टर ऑफ द लँड फ्लड प्रोन इंडिया इन आसाम, वेस्ट बेंगाल, बिहार अमंग द हाय फ्लड प्रोन स्टेट ऑफ द इंडिया. अपार्ट फ्रॉम दिस द मोस्ट रिव्हर नॉर्थर्न स्टेट ऑफ द पंजाब, उत्तर प्रदेश वल्नेबर ऑक्युपेशन टू फ्लड. आता ॲक्च्युली जे ना इथं पुराची माहिती देऊन दिली. इथपर्यंत आपलं जे काही आता काय संपलं आहे, इथपर्यंत आपलं सगळं आता काय झालं बरं का, आपला ट्रॉपिकल सायक्लॉन कंप्लीट झाला. तो ट्रॉपिकल सायक्लॉन काय येतो त्याचा परिणाम काय, एवढं मी बात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे पुराची बात करून दिलेली आहे आणि पूरबद्दल आपण बघितले. आता पूर व्हायचे खूप सारे कारणं पण आहेत, एक कारणची काय आपला ट्रॉपिकल सायक्लॉन पण आहे, त्याची माहिती दिलेली आहे. ओके, हे झाली गड्या. आता हे झालं आपलं सायक्लॉन झाला. आता सुनामीबद्दल बघूया. चला सुनामीबद्दल बघूया. आता सुनामीबद्दल परीक्षेला विचारले जाणारे पॉईंट मी सांगतो, व्यवस्थित डोक्यामध्ये घालायचे. सगळ्यात महत्त्वाची बात जी की आहे, सुनामी काय होते, महासागरामध्ये पाण्याने भरलेला जो महासागर आहे, त्या महासागराचा जर तुम्ही बॉटम बघितला, जो जमिनीला टेकलेला आहे, तर घडतं काय ही आहे पृथ्वी. भूकंपाचे वेव्ह इथून निघत आहेत, वरती जात आहेत. हा पृथ्वीचा इथं सरफेसचं इपी सेंटर, पण इपी सेंटरच्या वरती हे सगळं पाण्याने भरलेलं आहे. अख्खा हा महासागर पाण्याने भरलेला आहे. सो तो पाण्याचा जो की बॉटम आहे, इथं आपला इपी सेंटर दिसायला भेटत असतो. आता आपल्याला काय दिसायला भेटेल की समुद्र जर बघायला गेलात तर समजा इथं जे आहेत ना, इथं बिल्डिंग वगैरे आहेत, म्हणजे काय बरं का, तो इथं कोस्टल एरिया आहे, हा समुद्र आहे. तो समुद्राच्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर असा समुद्र आहे काहीतरी रे, असा समुद्र आहे. इथं इपी सेंटर आला, इपी सेंटर कुठे आला, इथे इपी सेंटर आला. आता इथे इपी सेंटर जर आला तर वेव्ह अशा पद्धतीने ट्रॅव्हल होतील. ओके, एक बात तर कन्फर्म झाली ना की सुनामी भूकंपामुळे येते, एकदम परफेक्ट आहे, त्याच्याचमुळे येते. आता हे वेव्ह जातील बरं का. आता घडतं काय की हा जो काही डिपेस्ट बॉडी रिजन आहे, ज्या ठिकाणी समुद्राची खोली खूप जास्त आहे, हवाला पोर्शन जर बघितला ना, तर घडतं काय बरं का, जसं की एखादी बादली घ्या किंवा एखादी बॉटल घ्या, तर तुम्ही जर का त्याला खालून असा दणका मारला ना, एखादी बॉटल वगैरे, तर असे तुम्हाला वरती पाणी असं हे होताना दिसायला भेटतं. सेम घडतं, इपी सेंटर असा दणका बसतो आणि अशा मोठ्या लाटा इथं तयार होताना दिसायला भेटत असं. तो ज्या ठिकाणी मोठ्या लाटा आहेत, ऐका काय म्हणतोय, ज्या ठिकाणी मोठ्या लाटा आहेत, ज्या ठिकाणी खोली जास्त आहे, त्या ठिकाणी हे बघा लाटा अशा तयार होत आहेत. त्या ठिकाणी वेव्हलेंथ जर बघितली ना, ही वेव्हलेंथ असते, वेव्हलेंथ आपल्याला खूप जास्त दिसायला भेटत असेल. काय म्हणतोय ऐका, समुद्रामध्ये जास्त खोली असणाऱ्या ठिकाणी जे लाटा तयार झालेल्या आहेत वरती भूकंपामुळे, त्या लाटांची वेव्हलेंथ कमी असते.
लाटांची वेवलेंथ कमी असते, त्यामुळे लाटांची उंची जर का बघितली तर मी काय बोललो बरं का, वेवलेंथ जास्त असते. वेवलेंथ काय असते त्याची जास्त असते. तर जी काही समुद्रामध्ये जास्त खोली असणारा जो काही रिजन आहे, जास्त खोली असणारा जो काही हा रिजन आहे, त्या ठिकाणी हे वेव्ह तयार झालेलं आहे. त्याची वेवलेंथ जी काही ती जास्त असते. वेवलेंथ जास्त असते, परंतु जी काही हाईट ऑफ वेव्ह आहे ना, हाईट ऑफ वेव्ह ही कमी असते. तर समुद्रामध्ये ज्या ठिकाणी खोली आहे, हाईट ऑफ व्ह्यू जी आहे ती कमी असते, परंतु वेवलेंथ जी आहे ती जास्त असते. बरोबर. त्यामुळे इथं जर का एखादी जहाज असेल ना, त्या जहाजला सुनामी आली हे सुद्धा जाणवणार नाही. का? कारण की वेवलेंथ खूप जास्त आहे. तुम्हाला लक्षात येते का वेवलेंथ जास्त असणं म्हणजे काय? आश्चर्य, राईट का? तो वेवलेंथ खूप जास्त आहे, त्यामुळे हाईट जी आहे ती कमी आहे. वेवलेंथ खूप जास्त आहे, लाटांची उंची कमी आहे, त्यामुळे इथं असणारी जहाजला महसूस होत नाही की सुनामी आली की नाही. ते एखादा जर का समजा एखादा जहाजवाला जर का पार समुद्रामध्ये शिरला असेल ना आणि त्यावेळेस भूकंप घडला असेल ना, तर त्याला जाणवणार बी नाही की भूकंप आला किंवा सुनामी आलेली. ही सुनामी घडते कुठे? ही सुनामी घडते किनाऱ्यावरती. देअरफॉर सुनामी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हार्बर वेव्ह. त्याला हार्बर वेव्ह का म्हणतात ते समजून घेऊ. आता गंमत बघा, घडतं काय रे? समजा अशा पद्धतीने आहे आपला समुद्र, समुद्रामध्ये आहे हे पाणी, ठीक आहे. इथं आहे किनाऱ्यावरती राहणारे लोक, ही आहे सगळ्यात जास्त खोली. इथे समजा इथे इपी सेंटर आला, असे वेव्ह असे पसरताना दिसायला भेटत असतात. इथं जे की वेव्ह असेल ते वेव्ह अशा पद्धतीने दिसायला भेटतात. डिपेस्ट बॉडी ज्या ठिकाणी समुद्राची खोली, इथे वेवलेंथ काय दिसायला भेटते? जास्त. हाईट जी असते, हाईट कशाची? आपल्या लाटांची हाईट, ती हाईट कमी दिसायला भेटते. त्यामुळे आपल्याला इथं सुनामी एवढी खास जाणवत नाही. परंतु हे लाटा जेव्हा इकडे जात असतात, तर इकडे काय होतात? इकडे जर बॉडीची डेप्थ जर बघायला गेली ना, समुद्राची डेप्थ खोली, तर ती खोली कमी होते. खोली कमी होते. तुम्हाला एक बात आठवत असेल, आपण फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बघितलं होतं, बाउंड्री लेयर थिकनेसमध्ये. तर बाउंड्री लेयर थिकनेसमध्ये जे की ना, बाउंड्री लेयर थिकनेसच्या डिफिनेशन आपण बघितल्या होत्या, एनर्जीच्या डिफिनेशन बघितल्या होत्या. सो बाउंड्री लेयर थिकनेस इज मेजर इन द वॉटर इन टर्म ऑफ द एनर्जीमध्ये, राईट का? त्या एनर्जीमध्ये डिस्प्लेसमेंट थिकनेस बघितल्या होत्या, एनर्जी थिकनेस बघितल्या होत्या, मोमेंटम थिकनेस बघितल्या होत्या, राईट की नाही? सेम घटना इथे घडते. काय बरं का? इथं काय होतं रे? वेवलेंथ जास्त होती पण उंची कमी. पण जसं जसं लाटा किनाऱ्यावरती येत आहेत, त्यांची वेवलेंथ काय होते माहिती आहे का? त्यांची वेवलेंथ कमी होते. जेव्हा डिपर बॉडी होती, त्या डिपर बॉडीच्या ठिकाणी वेवलेंथ जास्त आहे, पण किनाऱ्यावरती जेव्हा लाटा येतात त्यांच्या वेवलेंथ काय होत असतात? वेवलेंथ कमी होत असतात. परंतु लक्षात घ्या, मास कन्झर्वेशनचा नियम वापरा, नाही तर तुम्ही बाउंड्री लेयर थिकनेसचा नियम वापरा. घडतंय काय? किनाऱ्यावरती वेवलेंथ कमी म्हणजे काय रे? अशा पद्धतीने वेवलेंथ जर कमी असलेत ना, तर उंची जी आहेत ना लाटांची, ती जबरदस्त दिसायला भेटते. लाटांची उंची जास्त दिसायला भेटते का? कारण की वेवलेंथ जी आहे कमी आहे. मास कन्झर्वेशननुसार आपण तिथे जर अप्लाय करायला गेलात, जर वेवलेंथ कमी असेल तर उंची जास्त दिसायला भेटत असते. पॉईंट लक्षात आला का? त्यामुळे किनाऱ्यावरती या लाटा इतक्या उंच दिसायला भेटतात. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट एवढं जास्त दिसायला भेटत असतं किनाऱ्यावरती. आणि या व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे काय आहे, हे याच्यामुळे आपल्याला सुनामी दिसायला भेटत असते. या सुनामी जवळजवळ तुम्हाला आता 15 मीटरच्या उंच लाटा आपल्याला दिसायला भेटतात. 15, 20, 30 मीटरच्या उंच लाटा जे काही आहेत किनाऱ्यावरती आपल्याला दिसायला भेटत असतात. आणि ती जी काय आहे ती आपली सुनामी असते. तर सुनामी इज ऑल्सो कॉल ॲज अ व्हॉट? हार्बर वेव्ह. परीक्षेमध्ये एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सुनामी इज ऑल्सो कॉल ॲज अ हार्बर वेव्ह. व्हाय? का? कारण की ॲक्च्युली त्याचा परिणाम सगळ्यात जास्त कुठे होत असतो सुनामीचा? द व्हर्टिकल हाईट्स ऑर व्हर्टिकल वेव्ह जे आहे सगळ्यात जास्त किनाऱ्यावरती तयार होत असतात, त्यामुळे त्याला हार्बर वेव्ह पण म्हणत असतात. तुम्हाला लक्षात आली का बात्रे? सगळी स्टोरी लक्षात आली का? सांगा पटकन. लक्षात आली का? बात लक्षात घ्या. फक्त भूकंपच कारणीभूत आहे का याला, सुनामीला? नाही. तर व्हॉल्केनिक इरप्शन जे काही आहे ते पण. तर व्हॉल्केनिक ज्वालामुखी जी काही आहे, समुद्राच्या खाली जर का ज्वालामुखी निघाली तर त्याच्यामुळे पाण्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होताना दिसायला भेटणार. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटमुळे लाटा तयार होतील. लाटांचे परिणाम सेंटरमध्ये बाय समुद्राच्या ओशियनमध्ये लाटांचा परिणाम एवढा दिसायला भेटणार नाही. परंतु लाटा जशा किनाऱ्यावर येत असतात, लाटांची उंची वाढताना दिसायला भेटत असते आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतो. सुनामी कशामुळे येत असते? तर भूकंपामुळे आणि ज्वालामुखीमुळे. पॉईंट लक्षात ठेवायचा. याचा परिणाम किनाऱ्यावरती जास्त होत असतो. देअरफॉर सुनामी इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? हार्बर वेव्ह. ओके, तो बघा, तो सेस्मिक सी वेव्ह, हार्बर वेव्ह वगैरे आपण त्याला म्हणत असतो. एवढी बात आपल्या लक्षात येऊन जाते. अर्थक्वेक, व्हॉल्कॅनिक इरप्शन कॉज द सी फ्लोअर मूव्ह. लक्षात घ्या, सी फ्लोअर म्हणजे शांत असणारा जो सीचा फ्लोअर आहे त्याची व्हर्टिकल मुवमेंट दिसायला भेटणार आहे. मूव्ह अब्रप्टली रिझल्टिंग इन द सडन डिस्प्लेसमेंट ऑफ द ओशियन वॉटर इन द फॉर्म ऑफ द हाय व्हर्टिकल वेव्ह कॉल ॲज द सुनामी, हार्बर वेव्ह ऑर द सेस्मिक वेव्ह. सेस्मिक सी वेव्ह म्हणतो. नॉर्मली सेस्मिक वेव्ह कॉज ओनली इन्स्टंटेनियस व्हर्टिकल वेव्ह, बट आफ्टर इनिशियल. सांगायचं तात्पर्य काय आहे की भूकंप जो काही होत आहे त्याचे दोन ॲक्सिलरेशन असतात, व्हर्टिकल ॲक्सिलरेशन आणि ओरिजिनटल ॲक्सिलरेशन. व्हर्टिकल ॲक्सिलरेशन जी काय सुनामी येण्यास सगळ्यात जास्त कारणीभूत असतो.
पुढे जाऊ. सिरीज ऑफ द आफ्टर वेव्ह क्रिएटेड वॉटर दॅट ऑसिलेट बिटवीन द हाय क्रस्ट अँड लो क्रस्ट ट्रप इन ऑर्डर टू रिस्टोर द वॉटर लेवल. रिस्टोर द वॉटर लेवल म्हणजे मास कन्झर्वेशन. मी तुम्हाला तेच सांगतोय. सेंटरमध्ये बघायला गेलात तर त्या ठिकाणी वेव्हलेंथ काय असते, समुद्राच्या ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त खोली असते, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त खोली आहे त्याच्यावरती जर बघायला गेलात तर लाटांची वेव्हलेंथ काय असते रे, लाटांची वेव्हलेंथ काय असते. हां, तर पक्का तुमच्या डोक्यात ते बसलेलं आहे आता पक्का, राईट. द स्पीड ऑफ द वेव्ह इन द ओशियन डिपेंड अपॉन द डेप्थ ऑफ द वॉटर. इट इज मोअर इन द शॉलो वॉटर दॅन द ओशियन डीप. आता लक्षात घ्या. आता स्पीडबद्दल सांगितलं, स्पीडबद्दल मला सांगा. आता स्पीडबद्दल म्हटलं आहे, स्पीड ऑफ द वेव्ह इन द ओशियन डिपेंड अपॉन द डेप्थ ऑफ द वॉटर. इट इज मोअर इन द शॉलो वॉटर दॅन द ओशियन डीप. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, वेव्हलेंथ जर का जास्त असेल तर स्पीड काय असतं रे. वेव्हलेंथ जर का जास्त असेल तर स्पीड काय असतं रे, कमी असते. आलं लक्षामध्ये. तर वेव्हलेंथ जर का जास्त आहे तर स्पीड, मग स्पीड कमी कुठे आहे, समुद्रामध्ये. मग त्याचं काही जाणवणार पण नाही ना. आलं लक्षामध्ये. मग ते सांगितलं, स्पीड ऑफ द वेव्ह इन द ओशियन डिपेंड अपॉन द डेप्थ ऑफ द वॉटर, राईट का. मग ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त खोली आहे वेव्हलेंथ त्या ठिकाणी जास्त आहे. वेव्हलेंथ जास्त आहे, स्पीड कमी आहे. स्पीड कमी आहे, कोणाला समजणार पण नाही, समुद्रामध्ये असणारा जो की त्याला कळणार पण नाही. इट इज मोअर इन द शॉलो वॉटर. तो शॉलो वॉटर कुठे, शॉलो वॉटर कुठे, समुद्र हा किनारा. या ठिकाणी स्पीड जी काय जास्त दिसायला भेटतो. तर लाटांचा स्पीड आपल्याला जास्त कुठे दिसायला, लाटांचा स्पीड जास्त दिसायला भेटतो, लाटांची उंची जास्त दिसायला भेटते, वेव्हलेंथ कमी दिसायला भेटत असते, किनाऱ्याच्या ठिकाणी दिसायला भेटत असते. त्यामुळे आपण सुनामी जी काय आहे त्या सुनामीला शॅलो वॉटर व्ह्यू पण म्हणतात. सुनामी इज ऑल्सो कॉल ॲज व्हॉट, शॅलो वॉटर व्ह्यू. वाय शॅलो वॉटर व्ह्यू, त्याला शॅलो वॉटर व्ह्यू का म्हणत असतात. ही कहाणी, सगळ्या कहाण्या एकमेकांना रिलेट करा. सुनामीला हार्बर व्ह्यू पण म्हणतात आणि शॅलो वॉटर व्ह्यू पण म्हणतात. डोक्यामध्ये खोपसून घ्या. चला पुढे जाऊ. So as a result, this impact of the tsunami is less over the ocean and more near the coast where they cause large scale devastation. काय आहे ठीक आहे. सगळ्यात जास्त परिणाम किनाऱ्यावरती करते, ही बात मी तुम्हाला सांगितली. पुढे. सो देअरफॉर शिप ॲट अ सी इज नॉट, शिप ॲट द सी, समुद्रामध्ये असणारी शी जी काय आहे इज नॉट मच अफेक्टेड सुनामी अँड इज इट डिफिकल्ट टू डिटेक्ट द सुनामी. तो समुद्रामध्ये जर का असला तर कळत बी नाही की सुनामी येते का नाही, राईट. डिपर पार्ट ऑफ द सी, कारण की डिपर पार्टचे ज्या ठिकाणी खोलीवरच्या ठिकाणी जहाज, तुम्हाला कळाली ही बात सगळी, राईट का. अशा पद्धतीने. तर पुढे काय आता, तो पुढे जर बघायला गेलात तर या शॅलो वॉटर व्ह्यू जे काही आहेत ना, त्या शॅलो वॉटर व्ह्यूच्या किनाऱ्यावर येतात ना, त्याच्यामुळे मग होतात त्या सुनाम्या. ओके. तो सुनामी सोबत शब्द लक्षात ठेवायचा, शॅलो वॉटर व्ह्यू डोक्यामध्ये घालायचे. ते त्या ठिकाणी असे बरोबर क्वेश्चन बरोबर पडतील ते. सुनामी आर फ्रिक्वेंटली ऑब्झर्व इन द पॅसिफिक रिंग ऑफ द फायर. बघा, पॅसिफिक महासागर जो की आहे, पॅसिफिक महासागरला एक रिंग तयार होते. जो पॅसिफिक महासागर आहे ना त्या ठिकाणी अशी एक रिंग तयार होते. ही रिंग काय असते बरं का, पॅसिफिक रिंग ऑफ द फायर काय म्हणतात त्याला. पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणजे काय की हा जो रिजन आहे, हा पॅसिफिक महासागर आहे पुरा, आणि पॅसिफिक महासागरला असणारा हा जो की रिजन आहे ना, सगळ्यात जास्त इथं व्हॉल्कॅनिक इरप्शन होताना दिसायला भेटत असतात. आणि या व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे जे काही आहेत ना, सुनामी येताना दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. आता तुम्हाला विचारतील, सुनामी आर फ्रिक्वेंटली, नेहमी सुनामी तुम्हाला दिसायला भेटत असते पॅसिफिक रिंग ऑफ द फायर या ठिकाणी, पर्टिक्युलरली अलॉंग द कोस्ट ऑफ द अलास्का. ठीक आहे. एकतर बात झाली की बाबा पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या ठिकाणी सुनामी कंटिन्युअसली घडत असते. पर्टिक्युलरली अलॉंग द कोस्ट अलास्का, जपान, ज्या ठिकाणी जे की किनारे आहेत ना, समुद्र किनाऱ्या, त्या ठिकाणी कुठे बरं का, अलास्का, जपान, नंतर फिलिपाईन्स, अदर आइसलँड, साऊथ ईस्ट आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, इंडिया, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटत असते, सुनामी येताना दिसायला भेटत असते. एक सुनामी आली होती, सगळ्यात जबरदस्त सुनामी आहे, त्याची माहिती आपण घेऊ पुढे जाऊन. ठीक आहे. मिटिगेशन ऑफ द हजार्ड क्रिएटेड बाय द सुनामी डिफिकल्ट. आता मला सांगा, सुनामी आल्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने मिटिगेशन, तुम्हाला जर बोललो मी सुनामी जी काय आहे, सुनामी येईल बा, आपल्याला माहिती नाही सुनामी येईल की नाही, बरोबर. पण आता किनाऱ्याला राहणारे जे की लोक असतील त्यांनी काय मिटिगेशन घ्यायला पाहिजे, त्यांनी मिटिगेशन काय घ्यायला पाहिजे, अलार्म वगैरे लावून द्यायला पाहिजे. की सुनामी पार लांब जरी असली ना तरी अलार्म लावून द्यायला पाहिजे, म्हणजे ते बरोबर सुरक्षित जागेवरती जाऊन पोहोचतील, एवढ्या अंतरावर जाऊन पोहोचतील, त्याच्या अलीकडे टाईममध्ये तो अलार्म वाजायला पाहिजे. मिटिगेशन सांगतो आपण, मिटिगेशन, राईट. सो मिटिगेशन हजार्ड क्रिएटेड बाय द सुनामी इज डिफिकल्ट मेनली बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट लॉसेस आर ऑन द मच लार्जर स्केल कंबाईन्ड इफर्ट अँड द इंटरनॅशनल लेवल आर पॉसिबल वे टू डिलाइन विथ दी डिझास्टर. आता आपण तयार करूया. काय तयार करायचं आहे, जर तुम्हाला या हजारला जर का मिटिगेट करायचं असेल तर एक तर तुम्हाला मी अलार्मची बात सांगितली होती की अलार्म वगैरे सेट करून द्यायचे. सेन्सर असतात, असे सेन्सर असतात की जे लाटा येत आहेत का फार मोठ्या मोठ्या उंचीच्या, त्या लाटा सेन्स करतात, अलार्म करत असतात. अलार्म केलं गाड्या भरायच्या, निघायच्या, तिथून पार्क लांबवर जाऊन थांबायचं. 26 डिसेंबर 2004
26 डिसेंबर 2004ला एक सुनामी आली होती. त्या सुनामीमध्ये जे की आहे जवळजवळ, आता ही सुनामी कुठे आली होती याची कहाणी तुम्हाला सांगतो. हे जे की आहे ना, हे वाले पेज बघा. तर सुमत्रा अंदमान अर्थक्वेक लक्षात घ्या. सुमत्रा अंदमान अर्थक्वेक म्हणून लक्षात घ्यायचं. 9.3 तुम्हाला आठवते का मी काय बोललो? 10 रिश्टर स्केलपर्यंत अजूनपर्यंत भूकंप घडलेला नाही. 9.3 या रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अंदमान निकोबार जो काही अंदमान, त्याला काय म्हणतात, सुमत्रा अंदमान अर्थक्वेक म्हणतात त्याला. सुमत्रा अंदमान अर्थक्वेक घडला होता 9.3चा समुद्रामध्ये. कोणत्या समुद्रामध्ये? हिंदी महासागर जो काही आहे ना त्या ठिकाणी. तर याचं झालं काय परिणाम? याच्या अशा सुनामी उठल्या. या सुनामी डायरेक्ट कुठे घुसल्यात माहिती आहे का? या सुनामी जर बघायला गेलात तो साऊथ ईस्ट आशिया इन्क्लुडिंग इंडोनेशिया, श्रीलंका, इंडिया, थायलंड, मालदीव्स, नंतर सोमालिया, म्यानमार, मलेशिया. तुम्ही टाकायचं, ज्याला कोणाला माहिती पाहिजे असेल ना त्याने सुमत्रा अंदमान असं म्हणून टाका, तुम्हाला त्याचे चित्र दिसायला भेटतील. किती परिणाम करून गेलेले आहेत. तो सगळा थैमान करून गेलेले होते ही जी सुनामी. तर 9.3 रिश्टर स्केलमुळे घडलेला हा भूकंप समुद्रामध्ये घडला होता. त्याच्यामुळे सुनामी तयार झाली होती. सुनामी जो की आपला साऊथ ईस्ट कुठले बरं का, कुठला साऊथ ईस्ट आशिया जो काही आहे, साऊथ ईस्ट आशियामध्ये असणारे श्रीलंका, इंडिया, थायलंड, मालदीव, सोमालिया याच्यावरती क्वेश्चन आहे रे, पक्का लक्षात घ्या. हे जे की असल्या कलरचे हे असतात ना याच्यावरती क्वेश्चन पक्का असतो. साऊथ ईस्ट आशियामध्ये कोणत्या देशांवरती परिणाम करून दिला असं तुम्हाला प्रश्न विचारतील ते. तो श्रीलंका, इंडिया, थायलंड, मालदीव, नंतर काय सोमालिया, म्यानमार, मलेशिया, नंतर एक आहे सायचेली आणि अदर कंट्री जे काय आहेत. महत्त्वाचे कंट्री तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे. 2-4 कंट्री लक्षात आल्यात का MSQ क्लिअर होऊन जातो. ओके, अशी ती बात होती. तर ठीक आहे, आपण जे काय आहे आपण पहिले क्रमाने जाऊया. कुठे होतो मी? तर तुम्हाला मी सांगत होतो की यार आपली जी काही हे जी काही असते काय म्हणतो त्याला आपण, कुठे गेले ते, कुठे घडत होतं ती बात बिली ना आपण. तर ही बघा, ही रिंग होती, ती रिंग ऑफ फायर. तो रिंग ऑफ फायर म्हणजे काय की पॅसिफिक महासागराला लागून जे काही आहे ना असणार जो काही प्रदेश असतो ना त्या प्रदेशला रिंग ऑफ फायर म्हणून ओळखलं जात असतं. त्या ठिकाणी सुनामीचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. आणि एक बात लक्षात घ्या, 26 डिसेंबर 2004 असा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. 26 डिसेंबर 2004ला काय झालेलं आहे? 26 डिसेंबर 2004ला सगळ्यात जबरदस्त सुनामी आलेली आहे. 30,000 लोक मृत्युमुखी पडलेली होती भारतामध्ये आली होती सुनामी. तुम्हाला ती बात केली ना आपण, ती कोणती होती? ती वाली होती, राईट का? ती वाली. तो 26 डिसेंबर 2004ला ही सुनामी आली होती. 30,000 लोक जे काय आहेत, 30,000 लोक आपल्याला 30,000 लोकांची जीवितहानी दिसायला भेटत असते. बात लक्षात ठेवायची तुम्ही. अजून काय बरं का, सुनामीबद्दल मी तर माहिती लिहिलेली आहे. हे बघा, हे 2004 26 डिसेंबर 2004 सुमत्रा अंदमान अर्थक्वेक घडला होता. त्याच्यामुळे ती सुनामी आली होती. 30,000 लोक जी काय भारतामधली बात केली आपण, 30,000 लोक भारतामध्ये मेली होती. विचार करून घ्या तुम्ही बात. आता पुढे काय सुनामी. आता सुनामीबद्दल जर बघायला गेला तिथे काय आहे, आता पुस्तकातली माहिती घेतोय आपण. सुनामी इज अ सिरीज ऑफ द वेव्ह अलॉंग द वेवलेंथ पिरियड. सुनामी आर ऑफन इनकरेक्टली कॉल ॲज अ टायडल वेव्ह. बरोबर आहे, इनकरेक्टली त्याला टायडल वेव्ह म्हणू शकतात. पुढे काय, सुनामी जो काही आहे हा जपानीज वर्ड आहे. सुनामी हा जपानीज वर्ड आहे. त्याचा मिनिंग काय होतं? वर्ड मिनिंग दी हार्बर वेव्ह, राईट. सी वेव्ह जनरेटेड अंडर सी अर्थक्वेक. अंडर सी अर्थक्वेकमुळे हे तयार होतात. दिस वेव्ह मे बी ओरिजिनेटेड फ्रॉम द अंडर सी अँड ऑर कॉस्मल सिस्मिक ॲक्टिव्हिटी व्हॉल्कॅनिक इरप्शन. बघा कशामुळे होत असतात. तर समुद्राच्या खोलीमध्ये एकतर भूकंप घडू शकतो, नंतर कॉस्टल सिस्मिक ॲक्टिव्हिटीमुळे, किंवा आपण काय म्हणू शकतो व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे घडत असतं. वॉट एव्हर मे बी कॉज सी वॉटर इज डिस्प्लेस इन टू द व्हायलेंट अँड सडन मोशन अल्टिमेटली ब्रेकिंग द लँड इवन ॲट एव्हरी लॉंग डिस्टन्स विथ अ ग्रेट डिस्ट्रक्टिव्ह पॉवर. ओके, पुढे जाऊ. सुनामी इव्हेंट ऑर दोज लेस दॅन 30 मिनिट फ्रॉम द सोर्स. लक्षात घ्या, 30 मिनिटामध्ये, जर 30 मिनिटामध्ये बरी 30 मिनिटासाठी जरी काही सुनामी घुसली नाही इकडे वातावरणामध्ये तरी किती थैमान लावते त्याची बात करते. सुनामी इव्हेंट ऑर दोज लेस दॅन 30 मिनिट फ्रॉम द सोर्स कॉज मेजॉरिटी ऑफ द डॅमेज. द फोर्स ऑफ द वॉटर कॅन डिस्ट्रॉय द एनिथिंग इट्स पाथ. त्याच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळा सत्यानाश पिक्चर बघा तुम्ही, मूवी आहे याच्यावरती. इट्स नॉर्मली फ्लडिंग अफेक्टेड द सुनामी दॅट कॉज द मेजर डिस्ट्रक्शन ऑफ द ह्युमन, राईट का. तो सगळ्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपल्याला दिसायला भेटेल किती थैमान लावत जातं ती बात. ओके, 26 डिसेंबर 2004ची बात लक्षात घ्या तुम्ही. 26 हे परीक्षेला विचारणार आहे. 26 डिसेंबर 2004 इट कॅन बी हायली डिस्ट्रक्टिव्ह विटनेस ड्युरिंग द कॅटास्ट्रॉफिक सुनामी इव्हेंट. 26 डिसेंबर 2004 कन्सिडरेबली अफेक्टेड द कोस्टल रिजन साऊथर्न पेनिन्सुलर इंडिया. 8,835 ह्युमन लाईव्ह. आता हा कोणता आहे बरं का, मला बघून घेऊ द्या बरं का.
हा कुठला पोर्शन आहे? मग ते 30,000 जी काही असेल ना, 30,000 व्हॅल्यू, ती 30,000 व्हॅल्यू सगळ्या देशाची असेल मग ती ते टोटल. कारण की ते मेन्शन काय केली व्हॅल्यू, साऊथर्न पेनिन्सुलर इंडिया नियरली 8,835 लाईव्ह वेअर लॉस्ट, 86% रिपोर्टेड मिसिंग स्केड्यूल डॅमेज. ओके, तर 30,000 लोक जे काही आहे ते टोटल लोक असतील पूर्ण देशामधले, इतर इकडचे तिकडचे सगळे देश. पुढे जर बघायला गेलात तर काय आता सुनामीच्या ठिकाणी सुनामी डज ऑर डू नॉट. आता आपल्याला काय म्हटलं बरं का, सुनामी आल्यानंतर काय करावं आणि काय करू नये. सुनामी आल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याची बात आपण बघून घेऊया. आता तुम्ही याची बात जर बघायला गेलात तर काय काय बरं का, यू शूड फर्स्ट प्रोटेक्ट युअर सेल्फ. स्वतःला वाचवण्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे. ओके, तर स्वतःला वाचवण्यासाठी धडपड कशी करावी ते आपण आपल्याला दिसायला भेटेल आता. सो सगळ्यात महत्त्वाची बात, सुनामीपासून संरक्षण करण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण प्रथम स्वतःचे संरक्षण करायला पाहिजे. दुसरं, गॅदर्ड मेंबर ऑफ युअर हाऊस होल्ड अँड मूव्ह क्विकली हायर ग्राउंड अवे फ्रॉम द कोस्ट. ज्या ठिकाणी आपण राहत आहोत समुद्राच्या किनाऱ्यावरती राहत असणार आपण, तर हाय लेवलच्या ठिकाणी आपण डिस्प्लेस व्हायला पाहिजे. बरोबर. अवॉइड दॅट, हे क्वेश्चन बनतात रे, लॉजिकल क्वेश्चन याच्यावरून बनतात, लॉजिकल क्वेश्चन बनतात. ठीक आहे, पुढे काय, अवॉइड द ड्रॉन पॉवर लाईन्स अँड स्टे अवे फ्रॉम द डॅमेज बिल्डिंग अँड ब्रिज फ्रॉम द विच हेवी ऑब्जेक्ट माइट फॉल. काय म्हणलेलं बरं का, आता विद्युत तारा खाली पडण्याच्या ज्या ठिकाणी संपर्क असेल ना त्यापासून लांब राहा. ठीक आहे, ते बात ओके, ती काही नाही. डोंट फॉरगेट कॅरी द डिझास्टर इमेजनी, हे तर प्रत्येक ठिकाणी येणारच आहे. ठीक आहे, तो काय करायचं ती बात दिलेली आहे. काय करू नये, ठीक आहे, काय करायचं आणि काय करू नये हे तुमच्या लॉजिकने त्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं एवढीच बात दिलेली, काय करू नये ही बात काही तर दिलेली नाही आहे. ठीक आहे, मला जे ना 100दा मी म्हणतो तुम्हाला, 26 डिसेंबर 2004 रोजी सुनामी लाटांनी चेन्नई येथील मरीना समुद्रावरील दृश्य 18,000 लोकांना ठार करीत. आता बघा इथे खाली जे काही वाक्य 18,000 लोक म्हणत आहे, कुठे 18,000 तर कुठे 8,500 तर कुठे काय तर कुठे काय. ओके, तुम्हाला संख्या बिंक्या तर काही विचारणार नाही, पण तारीख मात्र लक्षात ठेवायची आहे. राईट का, तारीख काय लक्षात ठेवायची आहे, 26 डिसेंबर 2004, 26 डिसेंबर 2004 सुनामी. ओके, जपानी सुनामी फुकुशिमा. आता ती मी इथं हे काढले का, चित्रज्ञ आणलं मी. 14 मार्च 2000, लक्षात घ्या रे, 14 मार्च 2011, 14 मार्च 2011ला सुनामी आली होती. जपानी सुनामी फुकुशिमा या ठिकाणी जे काही आहे त्या ठिकाणी काय झाली होती लक्षात घ्या. 14 मार्च 2011 रोजी सुनामी आली होती जपानमध्ये, कुठे, फुकुशिमा इथं. तर तो पॉईंट लक्षात ठेवायचा, फुकुशिमा. ओके, फुकुशिमा या ठिकाणी 14 मार्च 2011 रोजी सुनामी आली होती आणि जगाला जबरदस्त सत्यानाश लावून करून गेली होती. इथपर्यंतची बात आपल्या सुनामीबद्दल दिसायला भेटत असते. अजून काही आहे का? चला बोला, सुनामीबद्दल तुम्हाला लक्ष द्या. सुनामीबद्दल काय शिकले तुम्ही? सुनामीला आपण काय म्हणत असतो, हार्बर वेव्ह म्हणतो, सेस्मिक वेव्हमुळे तयार झालेली वेव्ह म्हणत असतो. राईट का, अजून त्याच्यामुळे जे काही मोठमोठे आपले हे बघा, तो बंदरांवरती, त्याला हार्बर वेव्ह का म्हणत असतात, कारण की बंदरांवरती सत्यानाश लावून जातं ना ते सगळं, त्यामुळे त्याला आपण हार्बर वेव्ह म्हणतो, किनाऱ्यावरती. ओके, तर तुम्हाला कळालं का आता सुनामीबद्दल रे? या इथं दिली बरीचशी बात, ही बरीचशी बात दिलेली आहे. ओके, तर बरीचशी बात दिली. द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया हॅज पुट प्लेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज पुट प्लेस अर्ली वॉर्निंग सिस्टीम मिटिगेशन ऑस्ट्रोजेनिक डिझास्टर अंडर द कंट्रोल ऑफ द इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, हैदराबाद. काय म्हटलेलं माहिती आहे का, तर आता यांनी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, अशा सुनामी येण्याच्या खूप अगोदरच वॉर्निंग म्हणून सिस्टीम लावून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज पुट अ प्लेस, ज्या ठिकाणी कहाणी घडलेली आहे ना आपण 24 डिसेंबरची, राईट का, तर ती कहाणी जी घडलेली आहे 26 डिसेंबर 2004ची जी कहाणी घडलेली आहे त्या ठिकाणी जी काही आहे आपण अर्ली वॉर्निंग सिस्टीम लावलेली आहे. ओके, अंडर द कंट्रोल ऑफ इंडियन नॅशनल सेंटर ऑफ ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, याच्या हातामध्ये तो कंट्रोल आहे. राईट का, हैदराबादमध्ये ही संस्था वगैरे असेल ते त्याच्या हातामध्ये ही संस्था आहे आणि त्याच्या थ्रू जे काही आहे ते सगळे असे अलार्म वगैरे सेट केले गेले आहेत त्या चेन्नईमध्ये. ओके, तर लॉंग फॉर्म वगैरे विचारून घेतात ती इन्क्वाईजचा लॉंग फॉर्म काय आहे बा. ठीक आहे, तो आपण बघणार आहेत ना पुढे जाऊन, ते हे असतात आपले सगळ्यांचे नॅशनल जे डिझास्टरचे जेवढे काही संस्था असतील ना त्या संस्थाचा अभ्यास करायचा. नंतर ॲक्ट काही असतील डिझास्टरचे ॲक्ट, त्याच्यावरती अभ्यास करायचा, तिथून क्वेश्चन बनत असतो. ओके, गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया हॅज पुट अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर द मिटिगेशन ऑफ द डिझास्टर अंडर द कंट्रोल ऑफ इंडियन नॅशनल सिस्टीम फॉर द हैदराबाद. ओके, इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात आली. तर तुम्हाला आता काय कळालं बरं का, तर तुम्हाला जी काही आहे तुम्हाला माहिती कशाची कळाली, तुम्हाला माहिती कळाली सुनामीची पूर्ण माहिती तुम्हाला कळून गेलेली आहे. आता पुढचं आहे दुष्काळ. चला मला सांगा, दुष्काळाबद्दल तर काही नाही, दुष्काळ शिकवला आहे तुम्हाला मी हायड्रोलॉजीमध्ये. दुष्काळ काय असतो बरं का, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता दिसायला भेटत आहे त्याला आपण दुष्काळ दिसायला भेटत असतो. आता पाण्याची कमतरता कशामुळे, पाऊस पडणार नाही, तर 2-3 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही, झाला दुष्काळ. आता पाण्यामुळे जर का पाऊस पडला नाही तर पाऊस न पडल्यामुळे तो दुष्काळ होतो, त्याला टिंब असे म्हणतात. सांगा बरं का,
पाऊस जर का पडला नाही तर त्याच्यामुळे जो दुष्काळ होतो त्याला आपण काय कोणता दुष्काळ म्हणतो? मेट्रोलॉजिकल. त्याला मेट्रोलॉजिकल दुष्काळ म्हणतो. हा मेट्रोलॉजिकल दुष्काळ जो काही आहे आपण याच्याबद्दल आपण पाण्याबद्दल आपण बोललो होतो की जर का समजा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता 50% 60% अशा आपण काही बात केली होती. तर मेट्रोलॉजिकल लक्षात घ्यायचं. ड्रॉटचे 3 प्रकार पडतात. मेट्रोलॉजिकल ड्रॉट, ॲग्रिकल्चर ड्रॉट आणि तिसरा कोणता असतो आपला तो जे काही आपलं जमिनीबद्दल असतं ते जमिनीबद्दल जे काही आहे हायड्रोलॉजिकल ड्रॉट. आता तुम्ही मला सांगा एक एक करून. मेट्रोलॉजिकल ड्रॉट तर तुम्हाला कळून गेला. मग दुसरा मला ॲग्रिकल्चर ड्रॉट सांगा पटापट. मग तुम्हाला तीच कवर होईल. ॲग्रिकल्चर ड्रॉट. ॲग्रिकल्चर ड्रॉट काय असतो? पिकं जे आहेत ना पिकंच उगत नाही, सगळे पिकं जाळली जातात. पिकं जे लावलेले आहेत शेतामध्ये अख्खी पिकं जळताना दिसायला भेटतात. याचा अर्थ काय झाला? जे रूट झोन असतो, रूट झोनमध्ये असणारं पाणी जे काही आहे, रूट झोनमध्ये असणारं पाणी गायब होताना दिसायला भेटतं. रूट झोनमध्ये पाणीच राहत नाही. तर रूट झोनमध्ये असणारं पाणी जे ना बिलकुल पण तिथं दिसायला भेटत नाही. त्याच्यामुळे सगळे पिकं जळून जात असतात आणि हा जो दुष्काळ असतो याला ॲग्रिकल्चर ड्रॉट आपण म्हणत असतो. ओके, तो म्हणजे बात काय असते, जर 2-3 वर्षापर्यंत पाणी पडला नाही ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मुळांपर्यंत पाणी काही ना काही हदपर्यंत राहतं. पण मुळांपर्यंत असणारं पाणी जर का संपून गेलं तर तो दुष्काळ दिसायला भेटेल. तो दुष्काळ आपल्याला ॲग्रिकल्चर ड्रॉट म्हणजे पिकं उगताना दिसायला भेटणार नाही. हायड्रोलॉजिकल ड्रॉट काय असते सांगा रे? हायड्रोलॉजिकल ड्रॉट. हायड्रोलॉजिकल ड्रॉट काय असतो रे? भूजल पातळी खालावली. तो जे काही आपल्या जे काही हे जे बापरे भूजल पातळी म्हणते डायरेक्ट सरला. तर जे काही वॉटर टेबल जे काही आहे ना, तर वॉटर टेबल जे काही दिसायला भेटते ती वॉटर टेबल पूर्ण काय होताना दिसायला भेटते? विहिरी सुकल्या, नदी सुकली, विहिरी सुकली, सगळ्या पाण्याच्या सरोवर सुकून जातात. ते झालं आपलं हायड्रोलॉजिकल ड्रॉट. हायड्रोलॉजिकल ड्रॉट. चौथा अजून एक प्रकार असतो त्याला म्हणतो आपण समथिंग सोशिओ इकॉनॉमिकल ड्रॉट. सोशिओ इकॉनॉमिकल ड्रॉट म्हणजे काय? इकोसिस्टीममध्ये पक्षी मरतायत, झाडं मरतायत, लोक मरतायत, तडपड झडपून सगळी इकोसिस्टीममध्ये आपल्याला दुष्काळ दिसायला भेटतो. तर इकोसिस्टीममध्ये जर का इकोसिस्टीम बिघडताना जर का दिसायला भेटली तर तो जो काही ड्रॉट असतो त्याला इकोसिस्टीम ड्रॉट म्हणू शकतो आपण. सोशिओ इकॉनॉमिकल ड्रॉट आपण त्याला म्हणत असतो. आता बघा, द टर्म डॉट इज अप्लाय टू एक्सटेंड द पिरियड व्हेन तो जास्त वेळेपर्यंत जर का पाण्याचं जर का आपल्याला शॉर्टेज दिसायला भेटलं कशामुळे? तो इनॲक्वेटिक प्रेसिपिटेशनमुळे, एक्सेसिव्ह रेट ऑफ द इव्हपोरेशनमुळे, तो जास्त पाण्याची वाफ झाल्यामुळे, पाऊस काही वेळेपर्यंत जास्त टाईमपर्यंत पाऊस पडला नाही त्याच्यामुळे, राईट का? तर आपल्याला काय दुष्काळ दिसायला भेटत असतात. नेक्स्ट ड्रॉट इज अ कम्प्लेक्स फिनॉमिना इज इन्व्हॉल्व इलिमेंट मेट्रोलॉजिकल लाईक द प्रेसिपिटेशन, इव्हपोरेशन, इव्हपोट्रान्सपिरेशन, राईट, मॉइश्चर शॉर्ट, नंतर स्टोरेज, नंतर पुढे काय क्रॉप ग्राउंड सोशल. बरोबर, हे सगळे ना ते हे सगळे प्रकार इथं सांगतात ते की त्याचा परिणाम काय होत असेल, ड्रॉटचा परिणाम ते सांगतात. बघा आता तुम्ही जर बघायला गेलात तर ड्रॉट सगळ्यात जास्त भारतात जर ऑब्झर्व केलं तर कुठे? तुम्ही तर सरळ म्हणणार राजस्थान. पहिलं तुम्हाला जर विचारलं दुष्काळ सगळ्यात जास्त कुठे असणार? राजस्थान, राईट. तो राजस्थानचा भाग असतो, गुजरातचा काही भाग असतो, तिथे दिले मेन्शन केले. राजस्थानचा काही भाग आहे हा, इकडचा गुजरातचा काही आखात आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ जास्त दिसायला भेटत असतो. आणि दुष्काळ जर बघायला गेला तर हे महाराष्ट्र, हा महाराष्ट्राचा पोर्शन. इथं महाराष्ट्राच्या ठिकाणी पण आपल्याला दुष्काळ दिसायला भेटत असतो. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये येणारे दुष्काळ दूर करण्यासाठी आपण जे काही आहे आपले जे काही मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी योजना हे केलेली आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. ठीक आहे, तो बघू पुढे. आता इथं काय होतं रे, दुष्काळ कुठे सगळ्यात जास्त घडतो त्याची माहिती लक्षात ठेवायची आहे. नाव लक्षात घेऊ आपण पुढे. तो मेट्रोलॉजिकल ड्रॉट कळाला. मेट्रोलॉजिकल काय? ॲग्रिकल्चर ड्रॉट तो पण कळाला. नंतर पुढे इफ एरिया हॅज मोर दॅन 30% ग्रॉस क्रॉप एरिया अंडर इरिगेशन द एरिया एक्सक्लूड फ्रॉम द ड्रॉट फ्रॉम कॅटेगरी. लक्षात घ्यायचं, ज्या ठिकाणी पिकं वगैरे उगतायत मस्त चांगल्या पद्धतीने तर त्याला ड्रॉट पॉइंट एरिया म्हणायचं नाही. इफ द एरिया हॅज मोर दॅन 30%, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी 30%पेक्षा जास्त ठिकाणी पिकांची लागवड करताना म्हणजे पिकं लागलेली आहेत 30%पेक्षा जास्त जर का लागवडीचा एरिया असेल, 30%पेक्षा जास्त जर का लागवडीचा एरिया असेल तर त्याला तुम्ही ॲग्रिकल्चर ड्रॉट पॉइंट एरिया म्हणू शकत नाही. त्या ठिकाणी पिकं उगतायत म्हटल्यावरती काय विषय आला. ओके, नंतर पुढे हायड्रोलॉजिकल ड्रॉटबद्दल सांगितलं मी तुम्हाला पक्का. ठीक आहे, तो याला ॲक्विफायर, लॅक वगैरे हे सगळे खाली पडतात. इकोलॉजिकल ड्रॉट. आता इकोलॉजिकल ड्रॉट म्हणजे काय? इकोलॉजिकल ड्रॉट काय दिसायला भेटतोय? व्हेन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द नॅचरल इकोसिस्टम फेट शॉर्टेज ऑफ द वॉटर. पाण्याच्या पातळीमुळे, पाण्याच्या तुटवड्यामुळे, जास्त लांब टाईममुळे काय होते, एकतर जास्त लांब टाईममुळे पाणी पडत नाही आहे, पाण्याची असलेली सगळी वाफ होऊन गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटतो? पूर्ण इकोसिस्टम बिघडताना दिसायला भेटत असते. त्याला म्हणतो आपण इकोलॉजिकल ड्रॉट. ओके, तर इकोलॉजिकल ड्रॉट पण झाला. नंतर पुढे काय? ड्रॉट प्रोन एरिया इन इंडिया. तो एक्स्ट्रीम ड्रॉट अफेक्टेड द एरिया कोणकोणते आहेत बरं का? तर मोस्ट पार्ट ऑफ द राजस्थान,
पर्टिक्युलर एरिया टू दी वेस्ट ऑफ द अरेवली हिल्स. नंतर मारुस्थळी कच्छ रिजन ऑफ द गुजरात फॉल्स इन दिस कॅटेगरी. इन्क्लुडेड हेअर ऑल्सो. लक्षात घ्यायचे, हे तर माहिती आहे आपल्याला, हे नावं वगैरे. कच्छ रिजन झाला राजस्थान, कच्छ रिजन वगैरे एवढं लक्षात ठेवून घेऊ आपण. अरवली हिल वगैरे, ठीक आहे. तर गुजरातचा कच्छचा पोर्शन आणि राजस्थानचा काही भाग याच्यामध्ये दुष्काळ दिसायला भेटत असतात. इन्क्लुडिंग हेअर ऑल्सो डिस्ट्रिक्ट लाईक द जैसलमेर, बारमेर फ्रॉम द इंडियन डिझर्ट, राईट, 90% mm. तर त्या ठिकाणी दिसायला भेटते की 90 mm पेक्षा कमी पावसाचा जो एरिया आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसायला भेटत असतो. तर वार्षिक जे काही पाऊस तिथं पडताना दिसायला भेटते 90 mm पेक्षा. आपल्याला माहिती आहे 75 mm पेक्षा 75 mm पेक्षा जर का कमी पाऊस पडत असेल ना, दुष्काळ होणार आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे, बरोबर. आता सिव्हिअर ड्रॉट प्रोन एरिया पार्ट ऑफ द ईस्टर्न राजस्थान, पार्ट ऑफ द मध्य प्रदेश, ईस्टर्न पार्ट ऑफ द महाराष्ट्र, इंटेरियर पार्ट ऑफ द आंध्र प्रदेश, कर्नाटका प्लेटो, नॉर्थन पार्ट ऑफ द इंटेरियर तामिळनाडू. तो भारताचा नकाशा बघून घ्या. नंतर साऊथर्न पार्ट, त्या ठिकाणी थोडंसं स्लाइटली एक डार्क पोर्शन आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं लाईट पोर्शन आहे. तर तुम्ही त्या भारताचा नकाशावरून तुम्हाला कळून जाईल की भूकंपासाठी हे कोणता एरिया आहे, ठीक आहे. तर आता हवाला क्वेश्चन UPSC मध्ये विचारला गेला, एकदम बढिया क्वेश्चन होता, राईट. तो काय होतं बघा, विच स्टेट हॅज लॉन्च वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्ट कॉल ॲट द जलयुक्त शिवार अभियान. सांगा बरं काय, जलयुक्त शिवार अभियान हे कोणत्या राज्याकडून हे केले गेले, जलयुक्त शिवार? महाराष्ट्र. राईट का, तो महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये काय घटना घडली होती सांगतो. 2014 आपल्याला दिसायला भेटलं की यार महाराष्ट्रामध्ये इतका दुष्काळ दिसायला भेटत आहे. विदर्भाचा काही भाग झाला, राईट का, इकडं अलीकडचा पलीकडचा भाग जो काय भूगोलमध्ये इतका भारी भूगोल, एक नंबर भूगोल असतो. भूगोलला जे काही आहे ना, भूगोलला पाठ न करता भूगोलला इतिहासासारखं समजून जर घेतलं ना, तर भूगोलसारखा विषय कोणता नाही. आता काय दिसायला भेटते बरं का, तर आपल्या काय दिसायला भेटते की जलयुक्त शिवार अभियान राबवली गेली होती 2014 मध्ये. तर मुख्य आपले जे की प्रधानमंत्री होते, प्रधानमंत्रीने काय सांगितलं की पाणी जी काही आहे, पाणी आपली शक्ती असते, पाणी आपली शक्ती आहे, पाण्याला आपल्याला वाचवायला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, ज्याप्रमाणे तुम्ही लहान बाळाला वागतात, ज्याप्रमाणे घरातल्या एखाद्या सदस्याला तुम्ही जीव लावतात, तसं तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या एका पाण्याच्या थेंबाला तुम्ही जीव लावायला पाहिजे. ते तुमच्या वावरामधून इकडे तिकडे जायला नको, इकडच्या तिकडे जायला नको, म्हणजे काय, रन ऑफ होऊन चालला जायला नको. मग तो शेतकऱ्याने काय करायला पाहिजे, शेतकऱ्याने एकतर काय, एखादा हा गाव आहे तर गावामध्ये कुठेतरी एखादा खड्डा करा मोठा आणि सगळं पाणी गावाचं त्या ठिकाणी जमा करा. जसं की डॅममध्ये सगळं इकडचं तिकडचं कॅचमेंट एरियामधलं पाणी सगळं त्याच्यात जमा होतं ना, सेम. तर मग ही जी काही योजना आहे जलयुक्त शिवार अभियानमध्ये काय केलं जातं, जलयुक्त शिवारामध्ये गावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये एकतर तुम्ही काय करा, जे काही पाण्याचे सरोवर ऑलरेडी होते त्याची पातळी एक तर वाईड करा, खड्डा जास्त मोठा करा, वाईड करा आणि सगळं पाणी त्या ठिकाणी अडवा. पाणी जिरवा. काय म्हणायचं, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जिरवून पाण्याची पातळी वाढवा, राईट का. तर अशा पद्धतीने जे काही असते, ही असते जलयुक्त शिवार अभियान. ते जलयुक्त शिवार अभियान जी काय महाराष्ट्रातर्फे जी काय ही योजना राबवली गेली होती, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली गेली होती. किती देशांमध्ये राबवली गेली होती आणि प्रत्येक वर्षाला टार्गेट तुम्हाला आता माहीत होतं. 20-20 वर्षामध्ये आपल्याला किती रस्ते बांधायचे होते ते आपण बघितले त्या प्लॅनमध्ये. तर सेम या ठिकाणी जी की ना, या योजनाच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वर्षामध्ये एवढे गावांमध्ये जे काही आहे ना जलयुक्त शिवार राबवले तर गेलं पाहिजे, पण सक्सेस पण आपण भेटणार आहे. आता बघा तिथं माहिती बघू, वाचू आपण, इथं दिली माहिती. The PM is latest मन की बात emphasize on the need of the water conservation. जनशक्ती initiative which is inspired the जलयुक्त शिवार स्कीम महाराष्ट्र. लक्षात घ्या. तर जे काही आहे ते मन की बात वगैरे त्यातल्या याच्यामधून जे काही आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आहे ना, तिथून तो ॲक्च्युली तो बेस भेटला होता. पुढे काय, द की एम ऑफ द जलयुक्त शिवार अभियान इस्टॅब्लिश द विलिंग फार्मर दॅट एव्हरी ड्रॉप ऑफ द रेन वॉटर इज ओन बाय मी अँड इट शुड बी पर्क्युलेट इन माय लँड. आलं लक्षामध्ये. तर शेतकऱ्याने काय समजून घ्यायला पाहिजे की माझ्या शेतामध्ये येणाऱ्या एक पाण्याच्या थेंबाला मी विकत घेतलेलं आहे आणि हे पाणी मी माझ्या शेतातून बाहेर कुठे जाऊ देणार नाही. ते पाणी माझ्या शेताच्या खाली जिरून ठेवेल म्हणजे पाण्याची पातळी वाढवून ठेवेल. अशा पद्धतीची बात होती, ठीक आहे. सो फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ द महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्च इन डिसेंबर 2014. एम टू मेक 5,000 विलेज फ्री ऑफ द वॉटर स्कॅरसिटी. आपल्याला दिसायला भेटेल की 5,000 जे की गावं आहेत, 5,000 गावांमध्ये पाण्याचा तुटवडा दिसायला भेटत होता. तो हा तुटवडा दूर करण्यासाठी योजना राबवली जात होती, ठीक आहे. तो टार्गेटेड टू ड्रॉनपोर्ट एरिया, महाराष्ट्रामध्ये असणारे जे की ड्रॉनपोर्ट एरियामधले काही गावं असतील ना, त्या ठिकाणी योजना राबवली जात होती. मग काय राबवली जाईल बरं का, त्या गावाच्या ठिकाणी जातील आणि काय करतील बरं का, तर त्या ठिकाणी सरोवर वगैरे एखादं पाणी बनवतील किंवा ज्या ठिकाणी पाणी वाहून जातंय त्या वाहून जाणाऱ्या पाण्याला आडवा घालतील आणि पाण्याला जिरवतील. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तो प्रश्न येणारा जो आहे तो कव्हर झालेला आहे. पुढे काय,
52% एरिया इज द ड्रॉट पोन एरिया. तो 52% एरिया आपल्याला महाराष्ट्रामध्ये ड्रॉट पोन एरिया दिसायला भेटत असतो. 100 ऑफ द विलेज इन द महाराष्ट्र, सेंट्रल महाराष्ट्र, विदर्भ हॅव एक्सप्लेन द ड्रॉट कन्झिक्युटिव्ह एअर. वेन द स्कीम हॅज लॉन्च इन 2014, टोटल 23,811 विलेज वेअर डिक्लेअर ड्रॉट हिट. बघा रे काय म्हणतो आता 2014ची बात. वेअर द स्कीम लॉन्च 2014मध्ये जो स्कीमला झाली होती ना, टोटल 23,811 इन वेअर डिक्लेअर इन द ड्रॉट हिट. 23,811 गावं जे काही आहेत, तर हे गावं, एवढी गावं आपल्याला काय दिसायला भेटत आहेत, ड्रॉट पोन या एरियामध्ये दिसायला भेटत आहेत. एवढं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार नाही आहे. बात ठेवायची, सण लक्षात ठेवायची, डिसेंबर 2014. योजना काय असते आणि कुठे राबवली गेली ती योजना. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. इथं जे काही आहे ना, याच्यापेक्षा बढिया जे काही ना इथं माहिती दिसायला भेटत असेल ते झालं गड्या. इथं काहीतरी माहिती दिलेली आहे जानेवारी डिसेंबरबद्दल. ठीक आहे, आता हे आपण नंतरच वाचूया. तुम्हाला प्रकार पण सांगून दिले या आपल्या 12वीच्या पुस्तकात होते. काय करावं काय नाही करावं हे होती. जलयुक्त शिवारजी की याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. थोडंसं तुम्ही वाचून या, उद्या मी त्याच्या डिटेलमध्ये सांगेल. लँडस्लाईड, आता आपल्या बाकी काय काय आहे, लँडस्लाईड बाकी आहे, व्हॉल्कॅनो बाकी आहे, व्हॉल्कॅनो लँडस्लाईड. हे आम्हाला त्या पुस्तकात दिसायला भेटलं नाही, पण तरी पण मी माहिती आणून देणार. मी जेवढी गोष्टींची बंबार्डिंग केलेली आहे, पुन्हा त्या गोष्टीला वाचा, पुन्हा त्या गोष्टीला वाचा. MCQ मी बरोबर आणेल, याचे MCQ होऊन जाईल. कारण की 2च चॅप्टर बाकी आहे पर्यावरणाचं. माझं खूप बाकी आहे असं पानचटपणा करत नका राहा. खूप झालेलं आहे. ज्याचा पर्यावरण विषय झाला ना, त्याचे 30 मार्क होतात. 30 मार्क लक्षात आलं का. ज्याचा पर्यावरण होतो त्याचा विषय 30 मार्क होतं. घाई करायची जरूरत नाही, रिव्हिजन करायची जरूरत नाही. पुन्हा रिव्हिजन करा, पुन्हा दिवसभर रिव्हिजन करा. पाठ होऊन जायला पाहिजे विषय. सुखाने झोपता येईल परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी. झोपतो मी पण आता. गुड नाईट सगळ्यांना.